मान्यवरांचं आगमन झालं, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. लोकसत्ताचे सन्माननीय संपादक गिरीश कुबेर सर आणि सगळे जे मान्यवर आहेत तेही आज कुबेर सरांसोबत आहेत. खरं तर अनेकदा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गेली 2 वर्ष आपण एकमेकांना भेटत होतो, पण असं प्रत्यक्ष भेटण्यात जो आनंद आहे तो खरा, म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि त्यातून कुबेर सरांना ऐकायचं म्हणजे पर्वणी आहे. तर मला वाटतं मी सुरू करतो आता प्रत्यक्ष. नमस्कार, सुस्वागतम. लोकसत्ता विश्लेषणमध्ये उपस्थित मान्यवरांचं मी कुणाल प्रभाकर मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पॉवर्ड बाय ओरियन मॉल, पनवेल इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड आणि वास्तुपूर्ती ग्रुप. आणि विशेष सहकार्य लाभले ते पनवेल महानगरपालिका. यांच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या अपेक्षित आहे, कारण ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होतो आहे. जागतिक राजकारण आणि ऊर्जेचे आव्हान हा आजचा विश्लेषणाचा विषय आहे आणि लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर सर या कार्यक्रमातून ऊर्जा संकटावरती उहापोह करणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया औपचारिकतेने. सर्वप्रथम व्यासपीठावरती मी आमंत्रित करतो JM म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे माननीय श्री प्रीतम म्हात्रे साहेबांना. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि लोकसत्ताच्या वतीने तुषार कुडके साहेबांना विनंती करतो, एक भेटवस्तू देऊन आपण माननीय प्रीतम म्हात्रे साहेब यांचं स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आणि तुषारजींना विनंती करतो, त्यांच्या हस्ते आपण भेटवस्तू देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करूया. एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय आयुक्त साहेबांसाठी. धन्यवाद सर. यानंतर ओरियन मॉलचे श्री मंगेश परुळेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. तुषारजींना विनंती करतो, त्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया. ओरियन मॉलचे श्री मंगेश परुळेकर साहेब, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर पनवेल इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे माननीय अध्यक्ष श्री विजय लोखंडे साहेब यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तुषारजींना विनंती आहे, भेटवस्तू देऊन आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया. धन्यवाद सर. आणि यानंतर वास्तुपूर्ती ग्रुपचे माननीय श्री संतोष अमोणे साहेब आहेत, त्यांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांना आमंत्रित करतो व्यासपीठावर आणि तुषारजींना विनंती करतो, त्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आणि आता यानंतर लोकसत्ताचे सहाय्य वृत्त संपादक आसिफ बागवान सरांना विनंती करतो, ते प्रास्ताविक मांडतील. नमस्कार. लोकसत्ता विश्लेषणाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. लोकसत्ताचा हा पनवेलमधील या वर्षातला दुसरा कार्यक्रम आहे. लोकसत्ता पनवेलचा कार्यक्रम कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा झालं होतं 2 महिन्यांपूर्वी, त्यावेळी इथे उपस्थित असलेल्या आपल्यापैकी अनेकांनी गिरीश कुबेर यांचे विचार प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. आणि गेल्या 2 महिन्यातल्या परिस्थितीने ती पार्श्वभूमी तयार केली आणि आज आपल्याला ती संधी मिळाली आहे. ती पार्श्वभूमी म्हणजे सध्या जी इंधन दरवाढ आपण अनुभवतो आहे, महागाई त्या आणि वीज तुटवडा, या तिन्ही गोष्टी आपण सध्या उन्हाच्या झळ्यांपेक्षाही तीव्र चटके याचे जाणवत आहेत आपल्याला. करोना आणि युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय खनिज तेलाचे भाव भडकलेत, त्यामुळे आपल्याकडे वाहतूक आणि स्वयंपाकाचं इंधन महागलं. साहजिकच त्याच्यामुळे अन्य वस्तूंच्या महागाईतही झाली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे विजेची वाढती मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे
महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर भारनियमनाचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत म्हणजे हे दुहेरी संकट आहे, इंधन दरवाढ एकीकडे वीज टंचाई. अशा परिस्थितीत पुढे सरकायचं कसं? कारण दरवर्षी जसा ऋतू येतो त्याप्रमाणे वीज टंचाई, कोळसा तुटवडा हे प्रश्न जाणवतच असतात. तर त्यांची खरी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपल्याकडे दुर्दैवाने होताना दिसत नाही. अनेकदा काय होतं, ऊर्जा कारणात अर्थकारण शोधण्याच्या ऐवजी राजकारण शोधलं जातं आणि मग त्याला ते निष्फळ ठरलं की मग अर्थकारणाचा शोध घ्यावा लागतो आणि तोपर्यंत उशीर होतो. या सगळ्या परिस्थितीत ऊर्जाकरण, अर्थकारण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण यांच्यातील परस्पर संबंध समजून सांगण्याचे आणि ऊर्जा साक्षरता वाढवण्याचं काम लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकातून, अग्रलेखातून, सदरातून वेळोवेळी केलं आहे. युक्रेन युद्धाच्या निमित्ताने जागतिक राजकारण आणि ऊर्जेचं आव्हान या विषयावरील आजच्या विश्लेषण कार्यक्रमात ऊर्जा स्वयंपूर्णता, ऊर्जेचं राजकारण, अर्थकारण, विद्युत ऊर्जेचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांचा आढावा कुबेर सर घेतील. तर मी जास्त वेळ न दवडता कुबेर सरांना विनंती करतो की पुढील सूत्र त्यांनी हाती घ्यावे. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत. उंचीमुळे थोडीशी गडबड होते, मला माफ करा. हो का, पायावर पडायचं. हात नको लावू ना. पनवेल महापालिका आणि संबंधित सर्व अधिकारी आणि अन्य नेते या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऊर्जाविषयक कार्यक्रमाला आपण जमलात. खरं म्हणजे भारतामध्ये प्रत्येकाला दुसरा कुठलाही विषय कळला नाही कळला तरी फरक पडणार नाही, पण जरूर कळायला हवा असा विषय म्हणजे हा ऊर्जेचा आहे. कारण आपण इतके ऊर्जेवरती अवलंबून आहोत. म्हणजे जगण्यासाठी जशी माणसाला लागते तशी देशाला लागते, प्रदेशाला लागते, गावाला लागते. त्यामुळे याचा एक मोठा पट 150-200 वर्षाचा मी मांडीन आणि मग आपण वर्तमानाकडे येऊ आणि अर्थातच मग पुढे भविष्याचाही त्यालाही स्पर्श करू. या सगळ्याच्या मुळाशी जर ते वर्णन केलं जातं ते म्हणजे हायड्रोकार्बन, तो जो घटक आहे जो अनेक अंगाने समोर येतो. डिझेल म्हणतो आपण त्याला, पेट्रोल म्हणतो, पण मुळात तो हायड्रोकार्बन आहे. कारण पृथ्वीवरनं पोटातनं बाहेर येताना ते काही पेट्रोल नसतं, ते काही डिझेल नसतं, ते काही रॉकेल नसतं. तो एक चिकट काळा द्रव असतो. म्हणजे त्याच्या गरजेनुसार त्याचं पृथक्करण केलं जातं. कधी नाफ्ता केला जातो, कधी त्यातनं डांबर काढलं जातं. अनेक पद्धतीनं त्याची विघटनाची प्रक्रिया होत असते. मुळात या सगळ्याला सुरुवात झाली म्हणजे 1856-1857 या कालखंडामध्ये अमेरिकेमध्ये पेनसिल्व्हेनिया राज्यामध्ये एक महाविद्यालय होतं आणि त्या महाविद्यालयाचा एक प्राध्यापक हा विद्यार्थीप्रिय होता. बेंजामिन सिलीमन हे त्याचं नाव. आणि कॉलेज संपलं की तो, मला असं वाटतं, मुलांना जरा नाक्यावरती घेऊन उभं राहत असणार. आता ही बाकीचे जो तपशील आहे तो थोडासा मी माझ्या कल्पनेतनं रंगवतोय रंजकतेच्या साठी. पण त्याचं नाव बेंजामिन सिलीमन. हा संध्याकाळी पोरांना घेऊन नाक्यावरती उभा राहत असणार. कटिंग, आता पेन्सिल्व्हेनियामध्ये त्यावेळेला कटिंग चहा होता की नाही माहिती नाही, पण काहीतरी गप्पाटप्पा होत असणार आणि विडीकाडी अर्थातच होत असणार. कारण पुढचा जो प्रकार घडला तो त्याच्यातनं घडला. तर तिथल्या त्या एका प्रसंगानं बेंजामिन सिलीमन याला असं वाटलं की ते तिथे नाक्यावरती तिथे जमत होते, तिथे मागे दलदल होती आणि कोणीतरी त्यांच्यापैकी कोणीतरी सिगरेट किंवा विडी जी काय होती त्यावेळेला ते टाकली की विझायची ऐवजी पटकन जोरजोरात पेटायची. आता हा आश्चर्याचा मुद्दा होता. त्याला वाटलं ह्यामध्ये काहीतरी गंमत आहे. हे असं कसं, म्हणजे पाण्याचा स्पर्श झाला की ती विझायला हवी, तर तसं ते काही होत नव्हतं. म्हणून त्याने तो चिखल गोळा केला आणि तो रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता तरीसुद्धा तो विद्यार्थीप्रिय होता. विद्यार्थ्यांना आवडायचा. आता प्राध्यापक असणं आणि विद्यार्थ्यांना आवडणं जरा दुर्मिळ असतं, पण ते होतं खरं त्यावेळेला.
तर तो दुसऱ्या दिवशी ते सगळं चिखल घेऊन गेला प्रयोगशाळेमध्ये आणि त्याचं पृथक्करण त्यांनी सुरू केलं. त्याला असं लक्षात आलं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पॅराफिन म्हणजे मेण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याच्याशिवाय काही घटक आहेत की जे जास्त ज्वलनशील आहेत, त्याचं काहीतरी आपण करायला हवं. तर त्याला म्हणजे बघा 1856 1857 हा कालखंड आहे तो, म्हणजे आपले तात्या टोपे, झाशीची राणी हे सगळे पहिल्या स्वातंत्र्य समराच्या लढाईमध्ये मग्न होते, तो हा सगळा काळ. त्यावेळेला बेंजामिन सिलिमन या प्राध्यापकाला असं वाटलं की हे जे काही पृथ्वीच्या पोटातनं निघतंय जे ज्वलनशील आहे त्याचं पेटंट घ्यावं. देश प्रदेश मोठे का होतात हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या छोट्या छोट्या प्रसंगातनं हे सगळे तपशील आपल्यासमोर मांडत राहीन. त्यावेळेला पेटंट घ्यावं असं त्याला वाटलं. म्हणजे आपल्याला पेटंट हा शब्द कळला 1997-98च्या कालखंडामध्ये, जेव्हा त्याच्या आधी मला वाटतं जेव्हा माशेलकर डॉक्टर माशेलकर यांनी हळदीचं पेटंट अमेरिकी कंपन्यांना देण्यापासून रोखलं, तेव्हा ती हळदी घाटीची लढाई म्हणून ती ओळखली जाते. तर त्यावेळेला याने प्रयत्न केला पेटंट घ्यायचा, पण त्यावेळची अमेरिकासुद्धा बघा कशी गमतीशीर होती. अमेरिकेमध्ये याचं पेटंटचं कार्यालयच नव्हतं, म्हणून हा कॅनडामध्ये गेला. माणसं किती विचारी आणि लांबचं बघायची सवय असलेली असू शकतात याचं हे उदाहरण आहे. आता परत त्यातला दुसरा एक गमतीचा मुद्दा मला तर नेहमी लक्षात येतो, तर पेटंट म्हणजे किंमत आली, त्याची एक बाजारपेठीय मूल्य आलं, त्याच्यातनं पैसे मिळवण्याचा मार्ग झाला. आणि हा तर प्राध्यापक, म्हणजे एरवी आपल्या संस्कृतीमध्ये विद्या आणि काय सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत वगैरे वगैरे असं काहीतरी आपण शिकलेलं असतं, पण तसं तिथे तसं नव्हतं. तो सरस्वतीचा पूजक होता तरी त्याला लक्ष्मीचं महत्त्व कळत होतं. त्याने त्यासाठी पेटंटसाठी अर्ज केला कॅनडामध्ये. कॅनडामध्ये तो अर्ज करायला गेला. त्याचा तो अर्ज तिथे त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी स्वीकारला आणि त्यानंतर तो परत जेव्हा पेटंट घ्यायला गेला, पेटंट तर मंजूर झालं, पण ते घ्यायला जेव्हा गेला तेव्हा त्यांना विचारलं, त्याला त्या सरकारी अधिकाऱ्याने विचारलं की तुमच्या उत्पादनाचं नाव काय. पेटंट मंजूर होतंय पण त्याला उत्पादनाचं नाव काय, तुमच्या उत्पादनाला काय म्हणतात याला सांगता येईना. तो म्हणाला उत्पादनाचं नाव मी काय विचारच केलेलं नाही, हा चिखल आहे त्यातनं ते काढलं. कारण तोपर्यंत पेटंट हे प्रयोगशाळेत निश्चित केल्या गेलेल्या आकाराला, आरेखनाला, वस्तूच्या मापन पद्धतीला किंवा काय तत्सम जे ठरवून केलेली गोष्ट आहे त्याला पेटंटचा हा प्रकार होता. पण या बेंजामिन सिलिमनने तर चिखल काढलेला, चिखलामधनं जे काय होतं ते बाहेर काढलं आणि त्याला हा पेटंट हवं म्हणत होता. प्रकार नवीनच होता, त्याला पेटंट देताना त्याला नाव विचारलं, याला सांगता येईना. मग बेंजामिन सिलिमन म्हणाला हे काय हो, याला कसलं नाव वगैरे, हे तर रॉक ऑइल आहे असं त्यांनी शब्द वापरला. दगडातनं आलेलं तेल रॉक ऑइल. आता रॉक ऑइल म्हणजे तुम्ही आम्ही आजतागत घरामध्ये वापरतो ते रॉकेल. रॉकेल ह्या शब्दाचा उगम हा त्या रॉक ऑइलमध्ये आहे. तिथून त्या सगळ्या पद्धतीला सुरुवात झाली आणि हा उद्योग त्या परिसरातल्या एका व्यक्तीनं, पोरगाच होता तो, 18-20 वर्षाचा पोरगा होता. त्याचे वडील फारसे काही उद्योगी असे नव्हते, तिथलं ते स्थानिक चॅपल होतं, त्याला ते संलग्न होते आणि काय कुटुंबाची जरा वाताहतच होती. त्या पोराला वाटलं की हे आपण चिखलातनं जे काही काढलं याने ते विकायचं आणि पैसे कमवायचे. आता बघा हे साल 1860-1862 हा कालखंड आहे हा. त्यांनी ते काढायला सुरुवात केली, विकायला सुरुवात केली, तर त्याला आसपासचे तर लोक तर मिळाले, कारण ते काय तेल आहे, पेटतंय, वापरायला लागेलच. तर त्यांनी पहिला मोठा गिऱ्हाईक कुठलं घेतलं तर पेन्सिल्व्हेनिया नगरपालिकेला त्याने चांगला शब्द वापरायचा तर पटवलं की नाही तुम्ही हे वापरा. आता त्यावेळेला नगरपालिकेचे दिवे रस्त्यावरती काचेच्या हुंड्या आणि हांड्या आणि त्याच्यामध्ये मेणबत्ती सदृश दिवे अशा पद्धतीनं रस्त्यावरचे दिवे असायचे. तर त्यांना यांनी सांगितलं की ते आता बंद करून टाका, हे जास्त सोपं आहे, हे छान पटापटा पेटतं, चांगलं पेटतं, बराच वेळ पेटत राहतं, तुम्ही हे घ्या. त्यांनी ते घ्यायचं ठरवलं. मग याला लक्षात आलं की हे बाकीच्या शहरांना पण आपण विकू शकतो. तो बाकीच्या शहरांना विकायला गेला.
त्यानं त्यांच्याकडनं मागणी आली, मग हा बाहेरच्या राज्यांमध्ये विकायला गेला, त्याला मागणी आली. देश प्रदेश माणसं मोठी का होतात त्याचा हा जगातला पहिला मोठा नमुना आहे. आणि नंतर त्याला लक्षात आलं की अख्ख्या अमेरिकाभर याला मागणी येते, पण ते विकायचं कसं? कारण सुरुवातीला गावात शेजारपाजारचे होते, त्यांना तो काय तुमचं डबा जो काय तो घेऊन या आणि ते घेऊन जा असं तो म्हणायचा. मग नगरपालिकेला देताना त्यांनी थोडेसे निश्चित आकाराचे डबे 5 लिटरचे 10 लिटरचे जे काय असेल ते केले. पण आता गावोगाव विकायचं म्हणजे तसं होणार नाही ना. मग याला लक्षात आलं की आता ह्याच्यातनं आणखी एक दुसरी व्यवसाय संधी आहे. तरुण पोरगा तो, आणि त्या व्यवसाय संधीमध्ये त्याला ते ज्या पद्धतीचे डबे लागतात ते डबे बनवायचा कारखाना काढला. पण डबे पण लहान पडायला लागले, मग त्याला मोठमोठे पिंप असायला हवे, त्याच्यातनं पिंप बनवायला लागला. मग त्याच्यातनं ज्या रेल्वे तयार झालेली होती, ज्या मोठमोठे टँकर असतात तेही बनवायला लागला. मग त्या जे रेल्वेच्या वाघिणी असतात त्याच्यातनं ते नॉट टू बी लूज शेंटेड नावाने जे लिहिलेलं असतं, इंजिन जात असतं इकडून तिकडे, ते त्याला लक्षात आलं की हे पण आपल्याला बनवायला हवं. हे सगळं केलं, मग त्याला लक्षात आलं की अरे हे सगळं आहे आपल्याकडे, आपण बनवायला लागलो, पण रेल्वे कुठे आपली आहे? म्हणून त्याने रेल्वे बनवण्याचाही कारखाना काढला. आणि तो त्यावेळेला 1885च्या आसपास ही व्यक्ती आजच्या बिल गेट्सच्या 2.5 पट धनवान झाली. आजच्या बिल गेट्सच्या 2.5 पट धनवान झाली. आणि त्याने त्यावेळेला या सगळ्याचा एक उद्योगाचं जे म्हणजे पितामह म्हणतात, भीष्म पितामह ज्याला म्हणता येईल, तशी ती व्यक्ती, त्याचं नाव जॉन डी रॉकफेलर, म्हणजे ज्यांनी स्टँडर्ड ऑइल नावाची कंपनी जन्माला घातली ते हे रॉकफेलर. पण ते इतके मोठे झाले त्यावेळेला की ते अमेरिकेत सरकारच्यापेक्षा त्यांचा आर्थिक आवाका वाढला. आता एखादी व्यक्ती हा म्हणता म्हणता सरकारच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या मोठी होते म्हणजे किती ताकद असेल तर तुम्ही कल्पना करून बघा. तर 1892मध्ये अमेरिकन सिनेटमध्ये, अमेरिकी काँग्रेसमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला की हा जॉन डी रॉकफेलर एवढा मोठा होतोय, तो उद्या तो अमेरिके सरकारला आव्हान देईल. मग त्यावेळेला तिथे एक खासदार होता, लोकप्रतिनिधी होता, आणि लोकप्रतिनिधी असून सुद्धा तो लोकांचा विचार करायचा. हे जरा दुर्मिळ आहे. तर तसा तो होता. आणि त्याने कायदा मांडला. त्याने तिथल्या संसदेमध्ये म्हणजे सेनेटमध्ये एक ज्याला विधेयक म्हणतात ते मांडलं. त्याला म्हणतात शेरमन अँटी ट्रस्ट ॲक्ट. तो आज तागायत चालू आहे अमेरिकेमध्ये. आज तागायत हा कायदा चालू आहे. तो कायदा काय आहे? तो कायदा असं सांगतो की कोणीही एखादी व्यक्ती आपल्या मूळच्या उद्योगातनं मिळालेल्या उत्पन्नापासनं आणखी काही उद्योग तयार करून या संपूर्ण बाजारपेठेवर कब्जा करत असेल तर त्या उद्योगाला तोडायला हवं. आता काय ताकद आहे बघा. म्हणजे आपल्याकडे अजूनही कॉम्पिटिशन ॲक्टचं काय झालं हे मी सांगायची गरज नाही. म्हणजे कोणीही कशी कुठल्याही कंपनीला वाटू शकतं की दुनिया मोठी मेघायची आहे, घेता येते वगैरे वगैरे. पण त्या 1892 साली त्या माणसाला वाटलं की आणि त्या कायद्याला संसदेनं, तिथल्या लोकप्रतिनिधी गृहानं मंजुरी दिली आणि तो कायदा अस्तित्वात आला. जॉन डी रॉकफेलर याला आपली कंपनी स्टँडर्ड ऑइल नावाची तोडावी लागली. आणि त्याच्यातनं 7 कंपन्या तयार झाल्या. त्या 7 सिस्टर्स नावानं ओळखल्या जातात. आणि या 7 कंपन्या, त्यांची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार. एक्झॉन आहे, मोबिल आहे, स्टँडर्ड ऑइल आहे, ह्या सगळ्या ज्या तेल क्षेत्रातल्या ज्या बड्या कंपन्या आहेत या सगळ्या त्या मूळ कंपनीतनं तयार झाल्या. युनोकॅल आहे, या सगळ्या त्या एका स्टँडर्ड ऑइलच्या उपकंपन्या. आता त्या कंपन्या किती मोठ्या झाल्या तर एक्झॉन मोबिलचा काही वर्षांपूर्वीचा कर भरल्यानंतरचा नफा हा भारतासारख्या देशाच्या कर संकलना एवढा मोठा असू शकतो. हे लक्षात घ्या. ही ताकद आहे. ही एवढा मोठा त्या कंपन्यांचा आवाका आहे. तर ह्या कंपन्यांना मोठी बाजारपेठ मिळत गेली, त्यांचा प्रचंड प्रमाणावर विस्तार झाला. आणि ह्या 1892पर्यंत आपण आलेलो आहोत. मग त्यावेळेला 19वे शतक संपलं. 1900 साली जगाच्या त्या पटलावरती 2-3 महत्त्वाच्या घटना घडत होत्या. एक म्हणजे खुद्द अमेरिकेतच घडत होती, दुसरी अटलांटिकच्या पलीकडे युरोपमध्ये घडत होती. त्या
घटना काय होत्या तर एका बाजूला हेनरी फोर्ड नावाचा अभियंता मोटार वाहनाचा प्रयोग करत होता, म्हणजे तो इंजिन तयार करायचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेला अमेरिकेच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती राईट बंधू हे दोघे जे विमानांचे जनक मानले जातात ते विमान उडवण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळेला अटलांटिकच्या पलीकडे असाच प्रयत्न सुरू होता आणि त्यातल्या याच्यासारख्याच मुलाला असं इंजिन बनवण्यात यश आलं. त्याने लक्षात आलं की हे इंजिन होऊ शकतं, हे जर तेल जे काही सापडलेलं आहे त्या तेलातनं आपण इंजिन चालवू शकतो आणि गाडी पळवू शकते. मग त्याला सुरुवातीला असं वाटलं की आपण हे दोन सायकल जशी असते दुचाकीच्या मध्ये ठेवावं म्हणजे ती जोरात जाऊ शकेल. तसं ठेवून बघितलं तर ती चालली. मग त्याला लक्षात आलं की दुचाकी जर दोन केल्या आणि जर मध्ये इंजिन ठेवलं तर एक चारचाकी तयार होऊ शकेल. तसा प्रयोग करून बघूया. त्याने तसा प्रयोग केला, तोही यशस्वी झाला. आणि मग त्याला असं वाटलं की याच्यातनं आता आपण मोटारच का नाही बनवायची. तर किती विषय, हे 1912 सालच्या आसपासची घटना आहे. आणि त्या वेळेला त्याला स्वप्न पडलं असं की मोटारी बनवूया, आपण स्वतः त्याचं आरेखन करूया आणि आपण छानपैकी मोटार कारखाना करूया. भांडवल नव्हतं, कल्पना हेच भांडवल. आता कल्पना हेच भांडवल ही अवस्था आत्ता आलेली आहे आपल्याकडे किंवा जगामध्ये, ज्याला व्हेंचर कॅपिटल म्हणतात, की तुमच्या कल्पनेलाच ते तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज दिलं जातं. 1910-12च्या आसपास या पोराच्याकडे फक्त काहीही नव्हतं, एक पैसा नव्हता, फक्त स्वतःची ही कल्पना ही अस्तित्वात आणायची ताकद एवढंच फक्त त्याच्याकडे होतं. तो स्थानिक बँकेकडे गेला. बँकेला म्हणाला, ही माझी अशी कल्पना आहे, तर तुम्ही मला कर्ज दिलं तर याच्यातनं आपण मोटार बनवण्याचा कारखाना तयार करू शकू. तर ते बँकवाले म्हणाले, हरकत नाही, प्रयोग करायला काय म्हणजे काही जात नाही, आपलं इच्छा आहे तर घे कर्ज. मग ते कर्ज त्याच्या जोरावरती तो स्थानिक नगरपालिकेकडे गेला. त्या स्थानिक नगरपालिकेला म्हणाला, आपल्या गावाच्या आसपास एवढी वैराण अशी जमीन पडू नये नुसती, ती मला कारखान्याला द्या ना. तुम्ही तिथे काही पिकतच नाही आहे, कोणाच्याच मालकीची नाही आहे, तिथे काही फळं फुलं पिकत आहेत असं काहीच नाही. तर ती जमीन मी काही दिवस मला वापरून बघू द्या, जर नाही जमलं तर मी तुम्हाला परत करून टाकतो, ती जमीन मला द्या. तर नगरपालिकेने ती जमीन दिली. त्याने कारखाना काढला. तो मोटार बनवायची त्याला जी काही खुमखुमी होती ती जमायला लागली, मोटार यश आलं त्याच्यामध्ये. पण त्या सुरुवातीची गंमत कशी होती की त्या सुरू व्हायच्या, थांबायच्या कशा ते माहिती नव्हतं त्याला. थांबवायचा एकच मार्ग होता, म्हणजे हल्ली अनेक पोरं ते दिसतात ना तशी डायरेक्ट भिंतीवर जाऊनच आपटायची अशी. तर सुरुवातीला खरंच त्याला ते जमत नव्हतं. मोटार सुरू होतीये, धावतीये, पण बंद कशी करायची योग्य वेळी हवे त्या ठिकाणी ते काही त्याला जमत नव्हतं. खटपट झाली, जमलं, मोटार सुरू व्हायला लागली, पळायला लागली, थांबवायचंही यश आलं. म्हणजे ते जेव्हा ती सुरू होऊन थांबत नव्हती तेव्हा तो त्या महापौरांना म्हणाला, ही आहे का हिंमत ही मोटार चालवून बघायची. महापौर मोठे धाडसेच होते, म्हणाले हरकत नाही, चल आपण करून बघूया. तिचा अपघात झाला पण महापौरांना काही झालं नाही. तर त्यांनी ती कारखाना तो काढला. त्याला ठरवलं की आपण आता व्यावसायिक उत्पादन करू शकतो. तो त्या बँकेच्या अधिकाऱ्यांकडे गेला, त्या महापौरांकडे गेला, म्हणाला की आता सगळं छान व्यवस्थित सिद्ध झालेलं आहे, आपण या कारखान्याचं उद्घाटन करूया, तुम्ही सगळे या, आपण या युरोपमधली पहिली मोटार गाडी आपण तयार करूया. तर तो गेला तिथे, जमले सगळे कारखान्याला. आणि जसं त्या बेंजामिन सिलिमनला विचारलं होतं की तुझ्या उत्पादनाचं नाव काय, तुला पेटंट हवं आहे पण तुझ्या उत्पादनाचं नाव काय, तर त्याला सांगता येत नव्हतं कारण त्यांनी विचारच केला नव्हता. तसं तिथे त्याला विचारलं गेलं की अरे तू मोटार तयार करतोय, तुझ्या मोटारीचं नाव काय, काहीतरी नाव असायला हवं ना, मोटारीला नाव द्यायला हवं आपण. पण नाही हो म्हणाला, विचारच केलं नाही, माझी सगळी धावपळ इकडे चालली होती आणि कोणी मदतीला नव्हतं, त्या सगळ्या धबडग्यात हे नाव बिव काही द्यायचा विचार केलाच नाही मी. तर तो बँकेचा मॅनेजर म्हणाला, काय हरकत नाही, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, माझ्या मुलीचं नाव तुझ्या मोटारीला देऊन टाक. मला हरकत नाही, तुम्हीच कर्ज दिलं, तुमच्याच आधारामुळे मला कारखाना स्थापन करता आला, काय नाव तुमच्या मुलीचं. तर बँक मॅनेजर म्हणाला, माझ्या मुलीचं नाव मर्सिडीज. आणि हा जो इंजिनियर आहे त्याचं नाव कार्ल बेन्झ. मर्सिडीज बेन्झ हा जो जन्म झाला तो हा असा आहे, त्या कार्ल बेन्झ नावाच्या पोरानं केवळ धडपडीतनं ती मोटार बनवली. आणि त्यावेळेला तिथे पलीकडे आणखी एक व्यक्ती त्या मोटारींचं इंजिन बनवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कळलं हे मोटार जमवू शकते, तर बोटी का नाही जमवू शकत. त्या व्यक्तीचं नाव ते पण सगळ्यांना इथे माहिती आहे, रुडॉल्फ पहिलं नाव, दुसरं नाव डिझेल. जे गाडीमध्ये भरतो ते डिझेल हे व्यक्तीचं नाव आहे, त्याच्या आदरापोटी ते इंधनाला नाव दिलं गेलेलं आहे. त्या डिझेलनी मग बोटी बनवण्याची
कल्पना काढली आणि या बोटी अशा जाऊ शकतात, अशा बनवता येऊ शकतात, कारण तोपर्यंत सगळ्या बोटी या नौका, युद्धनौका जे काय असेल ते कोळशावर चालायच्या. आणि त्यावेळेला कोळशाला नाव काय होतं, आता ते नाव आपल्याला पुन्हा कदाचित घ्यावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं कोळशाची मागणी आपली वाढती आहे त्यावेळेला कोळशाला म्हणत किंग कोल. आणि तुम्हाला खोटं वाटेल, इथे बसलेल्या अनेक जणांना खोटं वाटेल की त्यावेळेला इंग्लंडमध्ये शाळांच्या वेळा बदलाव्या लागल्या. का बदलाव्या लागल्या, तर सगळ्या बंदर लंडनला ते आणि सगळ्या बोटी या तिथे कोळशावरनं यायच्या आणि हिवाळ्याच्या काळात व्हायचं काय, तो धूर काळा खालती बसायचा थंडीमुळे आणि समोर तर दिसायचंच नाही. अपघात व्हायला लागले शहरांमध्ये आणि अतिशय अंधाधुंद म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा तिथे सरकारला सांगावं लागलं की नाही नाही, हे शाळा तुम्ही जर आता दुपारी वगैरे सुरू करा, किंवा ते आता हल्ली दिल्लीला जसे पंखे बिंखे लावतात ना तसं काहीतरी मला वाटतं केलं असणार. दिल्लीने जे आता अनुभवलं किंवा आता विचार करते ते लंडनला त्या काळात घडून गेलेलं आहे. त्यांनी त्याच्यावरती तो विचार करून ठेवलेला आहे. त्याच्यातनं या कोळशाला पर्याय म्हणून हे डिझेलचं इंजिन चालू शकेल असा विचार, अशी कल्पना पहिल्यांदा एका व्यक्तीच्या लक्षात आली. त्याने ते काम करायला सुरुवात केली 1912 ला हे काम करायला त्यांनी सुरुवात केली की छोट्या छोट्या बोटी. कारण इंग्लंड एक लक्षात घ्या, इंग्लंड त्यावेळेला एकमेव महासत्ता होतं. अमेरिका जन्माला यायची होती, आजची जी काही अमेरिका आहे ती. जवळपास 250 देश, म्हणजे इंग्लंडच्या राणीचा जेव्हा 22 जून 1897ला मोठा कार्यक्रम झाला त्यावेळेला 250 देशांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे प्रमुख राणीला मुजरा करायला तिकडे आलेले होते. तर इतकी मोठी इंग्लंडची ताकद होती. आणि इंग्लंडची ताकद काय होती, तर इंग्लंड हे दर्यावरती होतं, समुद्रावरती त्यांची पूर्णपणे अधिकार चालायचा, सत्ता चालायची. तर तिथल्या एका व्यक्तीला लक्षात आलं की आपण या आता बोटी चालू आहेत, गाड्या चालू झाल्यात ना, तिकडे राईट बंडूंचं विमान उडतंय, विमान सुरू झालं हवेतलं, जमिनीवरच्या मोटारी सुरू झाल्या, राहिलं पाण्यातल्या बोटी, आपण त्या इंधनावरती वापरायला सुरुवात करूया. त्याने 1912 साली ही अशी सुरुवात केली. 2 वर्षामध्ये त्यांनी जवळपास सगळ्या बोटी या आपल्या इंधनावरती केल्या. 1914 साली शेवटची बोट त्याची तेलावरती चालणारी बनली. त्याच्या नंतर बरोबर 1 महिन्याने फर्डिनांड लेसेप्स नावाच्या ऑस्ट्रियाच्या राजपुत्राची हत्या झाली. पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिलं महायुद्ध या सगळ्यामध्ये या तेलाने इतका मोठा वाटा उचललेला आहे, कारण तोपर्यंत बंदुका होत्या, तोफा होत्या, पण त्याला मोटारीची जोड मिळाली, विमानातनं बंदुका ठासण्याची सोय मिळाली, बोटी तेलावरती जाऊ लागल्या. त्यामुळे जर्मनीचा जो पराभव झाला त्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा या तेलाचा आहे. आणि असं हे अधिकृतपणे लिहून ठेवलं गेलेलं आहे की हे जर तेल इंग्लंडला मिळालेलं नसतं तर इंग्लंड जिंकू शकलं नसतं. या तेलाने जगाचा नकाशा, इतिहास, वर्तमान, भूगोल तिन्ही बदलायला सुरुवात केली. हा पहिला साक्षात्कार होता. पहिलं महायुद्ध हे तेलाचं महत्त्व दाखवून देणारं पहिलं अशी एक घटना होती की जिथे अनेकांचे डोळे उघडले, अरे बापरे, हे नवीनच काहीतरी आयुध सापडलेलं आहे. त्याचा जर योग्य वापर केला, आणि योग्य वापर केला वगैरे हे सगळे मुद्दे आपण विचार करतो, पण परदेशी किंवा जे जास्त लांब बघणारे किंवा जे विकसित देश असतात ते ह्याच्यावरती मालकीच कशी आपण मिळवली तर आपण महासत्ता होऊ शकतो, याचा विचार होऊ शकतो. अमेरिकेचा उदय त्यानंतर झालेला आहे. तो का झाला तर 1930च्या आसपास, म्हणजे 1919 साली पहिलं महायुद्ध संपलं, ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं. त्यावेळेला त्या सगळ्या ऑटोमन साम्राज्य एक प्रचंड मोठं साम्राज्य होतं. आज अनेकांना त्याचा इतिहास माहिती नसेल. म्हणजे आजचा जो टर्की आहे ती त्याची मुख्य राजधानी होती. इस्तंबूल हे शहर हे त्याचं मुख्य राजधानीचं शहर होतं. आणि ऑटोमन साम्राज्य आडवं उभं असं सगळ्या दिशेने पसरलेलं होतं. तर ते रशिया आणि ऑटोमन साम्राज्याचं युद्ध झालं. ऑटोमन साम्राज्य पूर्णपणे लयाला गेलं. केमाल पाशा वगैरे आपण इतिहासात वाचल्याचं अनेकांना आठवत असेल. साधारण 40 मार्काला असतो आपल्याला इतिहास, त्याच्यामुळे तर केमाल पाशाचा 1 मार्क तरी हरकत नाही द्यायला आपल्याला. तर तो सगळा टर्कीचा देश तुटला. तर गुल्बेंकिन नावाचा एक व्यापारी होता. तो युरोप, आशिया याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यवहार करायचा. तो हा देश तुटत असताना मग फ्रान्सला इच्छा झाली काही भाग आपला असायला हवा
इंग्लंडला इच्छा झाली अरे काही भाग आपला असायला हवा, कारण आपणही या भागामध्ये मोठे आहोत. त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांची नावं खूप महत्त्वाची आहेत, ती बऱ्यापैकी अनेकांना माहिती असतील. एका अधिकाऱ्याचं नाव विल्यम शेक्सपियर. आता विल्यम शेक्सपियर म्हणजे सगळ्यांना ऑथेलो, हॅमलेट, यूट्यूब, ब्रुटस वगैरे वगैरे आठवत असेल. नाही, हा विल्यम शेक्सपियर वेगळा. हा इंग्लंडच्या महसूल खात्यामधला अधिकारी होता आणि त्याच्याकडे पश्चिम आशियाची जबाबदारी दिलेली होती, हा विल्यम शेक्सपियर. आणि तो विल्यम शेक्सपियर 1510 सालीच गेला आणि आपण आता 1930च्या आसपास आलेलो आहोत. तर हा विल्यम शेक्सपियर तो म्हणाला की या भागामध्ये काहीतरी महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, तेल वगैरे आहे, देशांची जी फाटाफूट होती आहे तर इंग्लंडने त्याच्यावरती महत्त्वाची भूमिका बजावायला हवी. आणि दुसऱ्याचं नाव ते पण अनेकांना माहिती असेल, अनेकांनी तो सिनेमा पण बघितला असेल, चित्रपट बघितला असेल. T.E. लॉरेन्स नावाचा अधिकारी होता, म्हणजे लॉरेन्स ऑफ अरेबिया हा आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. त्या लॉरेन्स ऑफ अरेबियाची कथा ही त्या काळातली आहे. तिथे त्यांनी त्या सगळ्या प्रदेशाला मदत केल्याचा सगळा तो इतिहास आहे. तर 30च्या आसपास सौदी अरेबियाच्या वाळवंटामध्ये तेल सापडायला लागलं, ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं. तेव्हा ऑटोमन साम्राज्याचे तुकडे झाले. त्या गुलबेंकिन नावाचा एक तो व्यापारी, त्याचं नाव मी आत्ता घेतलं, त्याने या सगळ्या देशांच्या प्रमुखांना एकत्र बोलवलं. म्हणजे तुमचं काय प्रश्न काय? नाही म्हणाला आम्हाला इथे रस आहे, आम्हाला तिकडे रस आहे. तर त्याने अख्खा असा नकाशा पसरला. आणि ही कुठलीही अतिशयोक्ती नाही, ही त्याला इतिहासात पुरावे दाखले वाटेल ते म्हणा ते सगळं आहे. तो असा नकाशा त्यांनी पसरला. त्याच्याकडे टेबलावरती तिथे बाजूला एक लाल पेन्सिल होती. त्या लाल पेन्सिलीने अशा ओढ्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा रेघा ओढल्या आणि म्हणाला ठीक आहे, हा देश तुम्ही घेऊन टाका, हा देश तुम्ही घेऊन टाका. हे प्रत्यक्षात घडलेलं आहे. मग त्या प्रांतात ती आता खतखत का आहे ना, याचं कारण हे आहे, कारण ओळखच नाही आहे, त्यांच्या अस्तित्वाची दखलच घेतली गेली नव्हती. आणि तो जो करार झाला, ते जे देश तुटले गेले, त्याला आजतागायत रेड लाईन ॲग्रीमेंट असंच म्हटलं जातं. लाल रेषांनी झालेला करार असंच त्याचं आजसुद्धा वर्णन केलं जातं. मग अल्जेरिया जन्माला आला, जॉर्डन जन्माला आला, कुवेट जन्माला आला, सौदी अरेबियाचं तर काही नव्हतंच तिथे. मोहम्मद बिन इब्न सौद नावाचा एक काय म्हणतात त्याला हरकाम्या असा पोरगा होता. तो तिथनं त्या परिसरातनं जाणाऱ्या व्यापाऱ्यांना चहा द्यायचा. आता चहाची विक्री करणाऱ्याचं भवितव्य खूप उज्ज्वल असतं, त्याची सुरुवात तिथपासून आहे. तिथे त्याची सुरुवात आहे. गंमत सोडा. तर हा मोहम्मद बिन इब्न सौद तगडा होता आणि त्याची लष्करी ताकद जबरदस्त होती. तो गुंड, म्हणजे त्याला वॉर लॉर्ड म्हणतात ना, त्या प्रदेशातला टोळीवाला, तसा तो टोळ्यावाला होता तो. आणि त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये लग्नाचा सपाटा लावला. कारण भसाभस तो लग्न करत गेला. कारण का लग्न करत गेला? तो गावोगाव हिंडायचा आपली गँग किंवा जी काय टोळी असेल ते घेऊन. आणि तो गावाचा जो प्रमुख असेल त्याला म्हणायचा तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न करून दे, नाही तर युद्धाला तयार हो. आणि तो युद्धाला तयार झाला तर हरला तर, कारण हरवायचाच हा, कारण हा खूप शक्तिमान अशा स्वरूपाचा नेतृत्व त्याचं होतं. तुम्ही कधी रियादला आजही गेलात आणि सौदी अरेबियात काही चांगल्या ओळखी असल्या राजघराण्यामध्ये, मी ते बघितलेलं आहे, ती गंमत अशी ती. तिथे अजूनही त्याच्या शौर्याचे काय म्हणतात त्याला नमुने आणि अवशेष दिसतात. कुठला अवशेष दिसतो ते तुम्हाला सांगतो मी आता. तर त्याने ते युद्धाचा सपाटा लावला आणि आपल्या साम्राज्याचा, म्हणजे साम्राज्य नव्हतंच ते, एकच गाव असं ते होतं, तो विस्तार करत गेला. अनेकांची लग्न केली, अनेकांना युद्धात हरवलं वगैरे वगैरे. तर याच्यातनं जो काही त्याचा एकाशी संघर्ष झाला, तर तो सुलतान होता, तो याला विरोध करायला लागला. तर त्याने त्याला छानपैकी कपटाने मारलं. आणि ते मारल्याची खूण मी जी सांगतो तुम्हाला ती अजूनही तुम्हाला रियादमध्ये दिसेल. मातीच्या भिंती होत्या, दगडी चान अशा छान मोठ्या. तर याने तो मारलेला भाला आहे ना, तो एवढ्या जाड भिंतीतनं इकडून जाऊन तिकडून बाहेर आलेला आहे. म्हणजे त्याचं टोक असं आलेलं आहे. इतका हा 6.5 पावणे 7 फूट काळा कभिन्न असा त्याचा वार वगैरे असलेला असा हा तगडा इसम होता. त्याला तेलाचा वास पहिल्यांदा लागला. तो देश नव्हता, त्याला कळतच नव्हतं, कारण तो साहजिकच आहे, गावंढळ म्हणता येईल अशा स्वरूपाची ती व्यक्ती होती. तर त्या तेलावरती मालकी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. कोणाची स्पर्धा सुरू झाली? 2च गट महत्त्वाचे होते, एक इंग्लंड आणि दुसरा अर्थातच अमेरिका.
अमेरिकेला व्यापारी गुणधर्म लवकर कळत असल्यामुळे त्यांना कळलं उद्याच्या जगावर जर राज्य करायचं असेल तर हे सौदी तेलावरती हुकमत मिळवायला हवी. अमेरिकेने मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करायला सुरुवात केली. ते दिसल्यानंतर म्हणा दुसरं महायुद्ध संपायचा काळ झालेला नव्हता, पण दुसऱ्या महायुद्धातसुद्धा तेलाने पराक्रम दाखवायला सुरुवात केलेली होती. तर सौदी त्या राजाला, म्हणजे पुन्हा एकदा तोच मुद्दा सांगेन असं वाटतं तुम्हाला, पण त्याची पुनरुक्ती होईल, पण त्याचं महत्त्व लक्षात घ्या. देशांना लांबचं दिसतं कसं आणि ज्याला लांबचं दिसतं ते किती मोठे होऊ शकतात त्याचा हा नमुना आहे. 1944 साली अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट, फ्रँकलिन डी रूझवेल्ट, त्यांना कळलं की याला पटवायला हवं, याला गटवायला हवं. तर ते त्याला भेटायला सुएझ कालव्यामध्ये गेले. USS क्वीन्सी नावाची युद्धनौका होती. सुएझ कालवा आहे, तिथे युद्धनौका येऊ शकत नाही, म्हणून मग छोट्या बोटीतनं त्याला भेटायला गेले. त्याला बोलवलं भेटायला, सौदी राजाला मोहम्मद बिन इब्न सौद त्याला भेटायला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुला काय हवं ते माग, तू हवं तितकी रक्कम, हवं ते तुला जे काय मागशील ते तुला सुखसोयी वगैरे जे काय असेल ते आम्ही देऊ. फक्त एक करायचं, तुझ्या देशातल्या प्रत्येक तेलाच्या थेंबावरती आमचा अधिकार राहील अशी व्यवस्था करायची. आता 1944 साल महायुद्ध संपायचं आहे, तर ती व्यवस्था करताना हा जो राजा होता त्याला फक्त सोन्यामध्ये रस होता. त्याने सांगितलं ते तुम्हाला पैसे मला काही कळत नाहीत, मला तुम्ही जे काय द्या ते सोनं द्या, सोन्याची नाणी द्या. आणि त्याची संकल्पना कशी होती, आणि हे पुन्हा एकदा सांगतो हा सगळा इतिहास आहे. नागरिकांना श्रीमंत करायचं म्हणजे काय, तर तो हा जिकडे जाईल ना तिथे आपल्या गाडीमध्ये सोन्याचे ते अशा सोन्याचे नाणी आपल्या पोत्यामध्ये भरून ठेवायचा आणि अशी उधळत जायचा, म्हणजे नागरिकांना श्रीमंत करणं. आता अलीकडे काही योगगुरूंनाही असंच वाटत होतं की परदेशातनं काळा पैसा आणायचा आणि नागरिकांना द्यायचा, म्हणजे मग झाले देश सगळे श्रीमंत नागरिक आपले. म्हणजे तसं तेव्हाला पण वाटलेलं होतं. तर त्याला ते सगळं त्यांनी सांगितलं सोन्यामध्ये हवं आहे मला. आता त्याच्यानंतर 2 दिवसांनी विन्स्टन चर्चिल त्याला भेटायला गेले. याने पण तीच मागणी केली, सोन्यामध्ये द्या सगळं. आता गंमत कशी झाली बघा, अमेरिकेने जे सोन्याची नाणी दिली ती त्याच्यावरती जॉर्ज वॉशिंग्टन याची प्रतिमा होती. इंग्लंडने जी सोन्याची नाणी दिली त्याच्यावरती राणीची प्रतिमा होती. तर ते पाहिलं याने आणि हा म्हणाला नाही ते बाईची प्रतिमा आहे, त्याला मी हात नाही लावणार. ते परत पाठवली का, नाही भाऊ घेईल माझा. आणि ती भाऊ घेईल ही गंमत इतकी भारी आहे ती की त्याला एक राणी आवडली होती, त्याला एका सरपंचाची मुलगी खूप आवडली. तिला तो त्या सरपंचाला म्हणाला हिच्याशी मी लग्न करायचं. तो म्हणाला अहो किती लहान आहे ती. म्हणाले मोठी होस्तपर्यंत थांबतो. तोपर्यंत त्याला खूप राण्या होत्या आणि ती मोठी झाल्यावर परत गेला हा आणि म्हणाला तर ती आता झाली ना मोठी, मग युद्ध कर नाही तर लग्न. आता म्हणाला काही हरकत नाही, तिची इच्छा असेल तर तिने लग्न केलं. पण त्याचं नशीब असं, म्हणजे मोहम्मद बिन इब्न सौद नावाच्या राजाचं दुर्दैव असं की त्याला तिच्यापासून काही मूलबाळ झालं नाही. त्याला तोपर्यंत भरपूर अपत्य झालेली होती, अपत्यप्राप्ती मोठ्या प्रमाणावरती होती. तो सगळा नियमितपणे व्यवहार सुरूच होता सगळा, पण हिच्यापासून काही होईना. तर हा निराश झाला, म्हणाला एवढी आपली आवडती राणी आणि हिच्यापासून काही आपल्याला मूलबाळ होत नाही आहे, हिचं काय करायचं. मग तो म्हणाला की धाकट्या भावाला तू लग्न कर तिच्याशी. आणि धाकट्या भावानी लग्न केलं त्याच्याशी. ज्यांनी ती नाणी घेतली होती त्या नाणीच्या आधीची घटना आहे. पण गंमत अशी की धाकट्या भावाचं लग्न झालं आणि मग तिला मूलबाळ व्हायला लागलं. मग हा म्हणाला अरे ते होतं की म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्याचा काही, तर आता मी लग्न करतो. मग तिने सोडलं आणि मग यांनी लग्न केलं. ही काही हे नाही आहे, म्हणजे दंतकथा नाही आहे किंवा संध्याकाळचा वेळ बरा जावा म्हणून सांगतोय असंही काही नाही आहे. तर त्यांनी लग्न केलं, पण त्या लग्न अशा व्यवहारामध्ये ती मुलगी म्हणाली, ती बाई म्हणाली, तिचं नाव सुदैरी, ती म्हणाली की हे सगळं तुमचा जो खेळ होतोय ना, मी करीन तुझ्याशी लग्न, पण मला एक वचन हवं आहे. तर काय वचन हवं आहे, तर मला जर मुलगे झाले, तुझ्यापासून जितके मुलगे होतील, म्हणजे मुली मोजत नव्हते, मुलगे, जितके मुलगे होतील तेच मुलगे सौदीचे पुढचे राजे होतील. तिला 7 मुलगे झाले आणि आत्ता जे अब्दुल्ला आहेत ते शेवटचे 7वे.
ते सगळे सुदैरी 7 नावाने, तुम्हाला ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी सुदैरी 7 सहज ही सगळी माहिती मिळू शकेल तुम्हाला. तिला 7 मुलं झाली. ते सातीचे साती सौदीचे पुढचे राजे झाले. सुदैरी 7 या नावाने ते ओळखले जातात. तर चर्चिलना उशिरा कळलं हे पत्नी त्याच्यावर राणीची प्रतिमा आहे त्याला हात लावणार नाही, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तोपर्यंत अमेरिकेने ह्या सगळ्या करारावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या होत्या. आणि त्या कराराची जेव्हा चर्चा होत होती आणि याचे सगळे नमुने, याचं सगळं संभाषण हे नोंदणी झालेली आहे. म्हणजे त्या लोकांना पाश्चात्यांचं कौतुक काय की ते जे काय होतं ते नोंदी करून ठेवतात. म्हणजे गुरुने मरताना शिष्याच्या कानात सांगायचं, मग शिष्याने मरताना त्याच्या शिष्याच्या कानात सांगायचं, नोंदी कुणीच करून ठेवायच्या नाही, असं नाही करत ते. त्याच्यामुळे जो काही इतिहास आहे ना, म्हणजे मगाशी शेक्सपियरचं नाव घेतलं, 1510 सालचा शेक्सपियरचं मृत्यू आहे, त्याची सगळी हस्तलिखितं अजून ठेवली गेलेली आहेत. म्हणजे किती माणसं कागदपत्रांना महत्त्व देतात हे याच्यावरनं कळेल. तर या सगळ्या नोंदी ठेवल्या गेलेल्या आहेत. तर त्या नोंदीतली एक नोंद फार मजेशीर आहे. रुझवेल्ट यांना कमरेखाली लुळे होते. पोलिओ आणि नंतरच्या सगळ्या राजकारणातल्या दगदगीमुळे त्यांच्या पायात त्राण नव्हतं, ते नेहमी व्हीलचेअरवर असायचे. आता सामान्य माणसाची अशी खुर्ची चाकं असलेली आणि अमेरिकेच्या अध्यक्षांची खुर्ची, फरक असणारच ना. आपल्याकडे कसे ते करुणानिधींची असायची बघा, त्याची मोटरेज होती, ती अशी हात केली की इकडे वळते, ती पायऱ्या चढू शकते, अशी अशी ती खुर्ची होती. तर तो जो मोहम्मद बिन इब्न सौन होता तो सारखा त्या खुर्चीकडे बघत होता तो असा त्या चर्चेच्या वेळेला. कारण हे उठू शकत नव्हते. इकडे बटन होतं, ते बटन दाबलं की डावीकडे वळायचे, उजवीकडे वळायचे. ते स्वतः मात्र बसलेले खुर्चीमध्ये आणि खुर्ची तिकडे तिकडे जायची. त्याला खूप गंमत वाटली त्याची. तर ते रुझवेल्ट यांना लक्षात आलं. रुझवेल्टने विचारलं, तुला ही खुर्ची हवी आहे का? तुम्हाला हो मस्त आहे हो म्हणाला, आपण उठायचं नाही, नसतं बसून राहायचं आणि सगळं फिरायचं. त्यांनी त्याला खुर्ची देऊन टाकली. अट एकच, पुढची 60 वर्ष तुझ्या देशातल्या निघणाऱ्या प्रत्येक तेलाच्या थेंबावरती अमेरिकेचा हक्क असेल. 1944 सालची घटना नोंदली गेलेली आहे. 60 वर्ष 2004 साली संपली असती. त्याच्या आधी 9/11 घडलं. मग जर 2004 साली जर ती तेलावरचा हक्क गेला असता तर अमेरिकेला तेलाचा प्रश्न भेडसावला असता. म्हणून मग 2003 साली सद्दामची उचलबांगडी झाली. सांगण्याचा उद्देश असा आहे की या जागतिक घडामोडी किंवा आपण जे काही समजतो ते दिसतं ते तसं नाही आहे. या सगळ्याच्या मुळाशी तेल, ऊर्जेचं महाभारत आहे, महाभारत. आणि या महाभारताचा आपण कुठेतरी अभ्यास करणार की नाही हा मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. हा संपूर्ण कालखंड जर तुम्ही बघितलात 1944-45 पर्यंत आपण आलेलो, त्या सगळ्या तेलांवरती या कोण कंपन्या होत्या? एक्झॉन मोबिल होती, त्याच्यामध्ये युनोकॅल होती, एसो होती. आणि या सगळ्यांना या सौदी अरेबियाच्या भूमीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मालकी हक्क मिळाला. या सगळ्यांनी मिळून एक त्याच्या सौदीसाठी म्हणून एक कंपनी काढली. तिचं नाव सौदी अरेबियाची सौदी अरामको, अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनी. म्हणजे जी सौदी अरामको आता नाणारच्या प्रकल्पासाठी प्रयत्न करते ती अरामको. तर ती अरामको आता जगातली सगळ्यात मोठी तेलाची कंपनी ही एक्झॉन मोबिल मानली जाते. सौदी अरामको तिच्या 16 पट मोठी आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. याचं कारण असं की तेलाच्या व्यवहारामध्ये, तेलाच्या उत्खननामध्ये पैसा वसुलीला सुरुवात पहिल्या पिंपापासून होते. पहिलं पिंप काढण्याचा जो काही खर्च आहे तोच खर्च नंतर निव्वळ नफा हा प्रकार असतो. म्हणजे ज्या तेल काढण्यासाठी $2, $3 प्रति बॅरल खर्च आला असता ते तेल 2012च्या आसपास $147 गेलं. त्यावेळेला किती पैसा याच्यातनं उभा राहिला असेल याचा विचार करा. त्यामुळे आपण ज्याला राजकारण म्हणतो, आपण ज्याला राजकारणाची नाराजी, महागाई वगैरे म्हणतो, त्याच्या मुळाशी हे तेल असतं. हे कृपा करून आपण लक्षात घ्यायला हवं. त्याचे परिणाम आपल्याला हे दिसतात. 2012 साली तेल प्रचंड वाढणं, सरकारविरोधात नाराजी तयार होणं आणि नंतर झालेला सत्ता बदल. तेल हे असं सर्वव्यापी आहे. म्हणजे ऊर्जा क्षेत्र हे असं सर्वव्यापी आहे. आणि ऊर्जा क्षेत्राने माणसांचे स्वभाव बदललेले आहेत, देशांचे स्वभाव घडवलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी ऊर्जा क्षेत्रावरती मालकी निर्माण केली त्यांचे स्वभाव बघा, त्यांची आर्थिक ताकद किती आहे ती बघा. आणि ज्यांच्याकडे तेल नाही त्यांना काय काय करावं लागतं ते बघा. त्यामुळे या 2001च्या त्या घटनेपर्यंत जगात निघणाऱ्या
तेलामधलं 26% तेल एका देशामध्ये जात होतं. त्या देशाचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 26% तेल. आणि राहिलेल्या जे काही 74% तेल आहे त्या 74% तेलामध्ये 199 देशांना आपापल्या चुली सांभाळाव्या लागत होत्या. म्हणजे एक देश 26% पितोय आणि दुसऱ्या बाजूला ही 74%मध्ये एवढ्या सगळ्यांची व्यवस्था करावी लागते. हा असाच व्यवहार आहे. आणि त्यामुळे माझ्या मते जगाची विभागणी ऊर्जा क्षेत्रावरती मालकी असलेले आणि नसलेले एवढीच आहे. बाकी सगळे झूट आहे. डावे आहेत, उजवे आहेत, मधले आहेत, नाटोवाले आहेत, सिएटोवाले आहेत. हे सगळं माध्यमांच्या मनोरंजनासाठी आहे. खरी विभागणी इतकीच आहे. तेलावरती हुकमत असलेले त्या देशांची ताकद बघा. ऊर्जा क्षेत्रावरती आत्ताचा युक्रेनचा मुद्दा असेल, हा काय कारण आहे त्याच्यामुळे अशी? तेल आहे. त्याच्या आधी जॉर्जियाचं युद्ध असेल, काय कारण आहे त्याच्यामुळे अशी? तेल आहे. त्याच्या आधी क्रिमियाचा मुद्दा आहे, काय कारण आहे त्याच्यामध्ये? तेल आहे. इतकंच काय, भारतामध्ये आणीबाणी लावली गेली त्याच्या मुळाशी तेल आहे. हे कृपा करून, म्हणजे इंदिरा गांधींचं राजकारण त्याच्यात निषेधात्मक बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यावेळेला जी आर्थिक जी अस्वस्थता निर्माण झाली तेव्हा जे योम किप्पूर वॉर ज्याला म्हणतात ते घडलं. आणि इस्रायलच्या या कृत्यासाठी सौदी अरेबिया प्रणित तेल संघटनेनं जेव्हा अमेरिकेवर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला, त्याच्यामधनं तेलाचे भाव 400% वाढले. कधी? 1974-75 या कालखंडामध्ये. आता 400% वाढले म्हणजे काय झालं? त्याच्या आधी तेल $3 प्रति बॅरल होतं. हे युद्ध सुरू झालं, अमेरिकेवरची तेलाची बंदी आली आणि तेलाचे भाव $12 गेले. आता $12 भाव, आता $112 भाव. याच्यामधला फरक काय? फरक फक्त या सगळ्या तेलसंपन्न देशांच्या गल्ल्यामधला फरक, हाच फरक आहे. बाकी काहीच फरक नाही. कारण सौदी अरेबियाचं तेलाची किंमत का जास्त असते? कारण एक ते चांगलं असतं आणि ज्याला आपण वॉटर टेबल म्हणतो ना, म्हणजे आसाम बिसाम परिसरात तुम्ही गेलात, बिहार वगैरे परिसरामध्ये गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे ज्याला वॉटर टेबल म्हणतात ते खूप चांगलं आहे. म्हणजे पटकन पाणी लागतं विहिरीला. तसं सौदी अरेबियामध्ये पटकन तेल लागतं आणि त्या तेलामध्ये जे सल्फर असतं किंवा जे वाईट घटक असतात ते खूप कमी असतात सौदी तेलामध्ये, म्हणून सौदीला खूप मागणी असते. या कालखंडातली प्रत्येक घटना या तेलाशी संबंधात आहे आणि आपण कळत नकळतपणे या सगळ्याशी जोडले गेलेले आहोत. त्याचे परिणाम सहन करतोय. म्हणजे या सगळ्या हे जेव्हा वाद सुरू होते, तालिबान ही संकल्पना आपण सगळ्यांनी ऐकलीच असेल. तर तालिबान जेव्हा जन्माला आलं तर 1979च्या 1979 3 डिसेंबर 1979 हो, या दिवशी 2-3 घटना जगामध्ये घडल्या. हे 79 वर्ष फार महत्त्वाचं आहे बरं का. 1979 आणि 1989 ही 2 वर्ष फार लक्षात ठेवायला हवीत. कारण काय होतं, आपण आपल्या इतिहासातल्या अर्ध्या मार्काच्या प्रश्नासाठी ही मुद्दे लक्षात ठेवत नाहीत. पण 1979च्या वर्षी पहिल्याच महिन्यामध्ये निक्सन यांचे दूत म्हणून हेनरी किसिंजर चीनला गेले. चीन आणि अमेरिका राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. इकडून इराणमधून अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी हे धर्मनेते पुन्हा एकदा इराणमध्ये आले. त्याच काळामध्ये सौदी अरेबिया हा तेलसंपन्न होत होता. त्याच वेळेला सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्या 1979 साल. आणि त्याच 1979च्या शेवटाला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये एका प्रचंड मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. ते युद्ध होतं इराक आणि इराण यांचं. आणि त्या युद्धाचा सगळ्यात मोठा फायदा 2 घटकांनी गेला. त्यांनी काय केलं? इराणला शस्त्रपुरवठा केला आणि त्यांनी काय केलं? इराकलाही शस्त्रपुरवठा केला. त्या देशाचं नाव अर्थातच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि या शस्त्रपुरवठ्यामध्ये जो मधल्यामध्ये, कारण अमेरिकेचा कायदा असे की थेट शस्त्र देता येत नाहीत, थेट विकता येत नाहीत, म्हणून मध्यम मार्गी एक असावा लागतो. 2 घटक खूप महत्त्वाचे होते. एकाचं नाव पुढे आपल्या सगळ्यांना ते नाव माहिती झालं, जियाउल हक पाकिस्तानचे अध्यक्ष होते. आणि दुसऱ्या देशाचं नाव इस्रायल. इस्रायलने या देशामध्ये खूप महत्त्वाची भूमिका युद्धामध्ये बजावलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आम्ही सामान्य पातळीवरती जेव्हा विचार करतो ना, इस्रायल यहुदींचा देश आहे, त्यांचे कसे सौदी अरेबियाशी पटेल वगैरे वगैरे, हे सगळे वरचे बातमीचे मुद्दे झाले. आतले हितसंबंध सगळे आर्थिक असतात
आणि जोपर्यंत आपण आर्थिक हितसंबंधांना भिडत नाही ना, तोपर्यंत बातम्या आणि जे काही समोर दिसतं मनोरंजनीय चर्चा, त्याच्यातनं सत्य हाताला लागत नाही. इस्रायलनी मोठी दलाली केलेली आहे, त्याच्यामध्ये फ्रान्सनी मोठी दलाली ही केलेली आहे. आणि त्या कालखंडामध्ये सौदी अरेबियाच्या फौजा सैनिक अफगाणिस्तानमध्ये असताना अफगाणिस्तान मधल्या एका पदार्थानं या रशियन सैनिकांची वाट लावता येईल असं एका व्यक्तीला कळलं, एका देशाला कळलं, आणि त्याच्यातनं एक कट निर्माण झाला, त्याची एक योजना आखली गेली. ती योजना आजही इतिहासामध्ये, तिचं नाव आहे मस्किटो प्लॅन, या नावानं ती ओळखली जाते. काय होती ती योजना? तर अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती अफू पिकते, त्या अफूचं व्यसन रशियनांना कसं लागेल अशी व्यवस्था तयार केली गेली. आणि त्याच्यातनं आता पुढचा जो काही सगळा प्रकार आहे तो घडत गेला. त्या अफूतनं मिळणाऱ्या पैसा जो कोणी वापरला, त्या देशाचं नाव पाकिस्तानमार्फत ती सगळी होत होती. आणि तेव्हा ते जियाउल हक जेव्हा गेले, तेव्हा त्यांचं जे स्वित्झर्लंडच्या बँकेमधली खाती काढली गेली, तेव्हा त्यातनं रोख रकमा अशा बदा बाहेर आल्या. हा सगळा त्या अफूतनं आलेला पैसा होता. का तो दिला गेला? तर तेलाच्या युद्धांमध्ये या सगळ्याची एक वेगळी हुकूमत तयार व्हायला हवी, यासाठी हा सगळा पैसा वापरला गेला. त्यावेळेला एक व्यक्ती सौदी राजाकडे गेली आणि ती म्हणाली की मी रशियनांच्या विरोधात एक फौज निर्माण करू इच्छिते, माझ्याकडे ताकद आहे, पैसा आहे, फक्त मला एक करायचं. आपल्या देशाच्या तुरुंगात किंवा आपल्या सगळ्या अन्य देशांच्या तुरुंगात जे जे गुन्हेगार अडकलेले आहेत त्यांना तुम्ही रिकामे करा, त्यांना मोकळं सोडा, हे सगळे माझ्याकडे द्या आणि मी त्यांना अफगाणिस्तानमध्ये रशियन फौजांच्या विरोधात उभं करतो. रशियन का? कारण हे साम्यवादी आहेत. रशिया हे अर्थातच साम्यवादी आहे, त्याचा धर्माला विरोध आहे. तर रशिया फार काळ अफगाणिस्तानमध्ये राहिला तर इस्लामचं नुकसान होईल, म्हणून या व्यक्तीने पुढाकार घेतला आणि रशियनांना धडा शिकवायला हवा अशी भूमिका घेतली. आणि त्या व्यक्तीचं नाव अनेकांना माहिती असेल, त्या व्यक्तीचं नाव ओसामा बिन लादेन. ओसामा बिन लादेनला सौदी अरेबियाने अधिकृतपणे शस्त्रास्त्र पुरवठा केला, आर्थिक मदत केली. ओसामा बिन लादेनचे वडील खूप मोठे कंत्राटदार होते. बिन लादेन फॅमिली प्रचंड आहे. त्याच्या एका भागीदाराचं नाव काय सांगितलं तर अनेकांना कदाचित धक्का बसेल, अनेकांना माहिती असेल. त्या एका व्यक्तीचं नाव जॉर्ज बुश. म्हणजे बुश आणि लादेन यांचे आर्थिक हितसंबंध अनेकदा समोर आलेले आहेत. अनेक कंपन्यांच्या मार्फत ती मालकी आलेली होती. आणि लादेन याची एका बाजारपेठेतल्या घटकावर मक्तेदारी होती. तो घटक कुठला? अनेकांना कदाचित माहिती असेल. तेल नाही, त्या घटकाचं नाव तुम्ही गोल्डस्पॉट प्यायलं असेल, कोकाकोला प्यायलं असेल, थम्सअप प्यायलं असेल किंवा आणखी अशी जी कुठली सरबतं आहेत, अशी सरबतं जेव्हा आपण घरामध्ये करतो, समजा आवळ्याचं सरबत केलं घरामध्ये, कारण हल्ली सगळं असं देशांतर्गत घरांतर्गत करावं अशी एक छान चळवळ आहे. तर त्याच्यात समजा आवळ्याचं सरबत केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय लक्षात येतं की आवळ्याचा गर आहे तो तळाशी बसलेला आहे आणि वरती पाणी राहिलेलं आहे. त्यामुळे ते पाहुणा आला की देताना ते बाटली अशी खदाखदा हलवून ती आपण ते सरबत एकत्र करतो. असं कधी तुम्हाला थम्सअपमध्ये दिसलं आहे का की थम्सअप ज्या घटकापासून वापरला गेला आहे ते घटक पाण्यापासून वेगळे झालेत, किंवा ऑरेंज सरबत जे कुठलं असेल ते त्याचे घटक वेगळे झालेले आहेत, लिमकाचे घटक आणि पाणी वेगळं झालं आहे. अर्थात बनावट असेल तर दिसलं असेल, पण मूळच्या तुम्हाला कधी असं दिसलं आहे का? ते कधी दिसणार नाही तुम्हाला. याचं कारण काय? याचं कारण एक विशिष्ट प्रकारचा डिंक वापरला जातो त्याच्यामध्ये. त्या डिंकाचं नाव आहे गम अरेबिका. तो सौदी ते सायप्रस या सगळ्या पट्ट्यामध्ये तो डिंक तयार होतो. त्या डिंकाच्या व्यवहारावरती बिन लादेन यांची मक्तेदारी होती. त्यामुळे जेव्हा त्याच्यावरती कारवाईची वेळ आली त्यावेळेला कंपन्यांनी सांगितलं की नाही लादेनला हात लावू नका, कारण आमचा सगळा धंदे की बात आहे. म्हणजे धंदे की बात हे ऊर्जा बाजारातच सत्य आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. म्हणजे ज्या अमेरिकेवरती हल्ला झाला, त्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी युद्ध केलं ओसामा बिन लादेन विरोधात, त्या अमेरिकेतल्या अनेकांचे बिन लादेन यांचे व्यावसायिक संबंध होते. तुम्ही हर्बर्टसन कंपनी माहिती असेल, डिक चेनी माहिती असेल. डिक चेनी आणि या सगळ्या लोकांनी या तेल कंपन्यांमध्ये प्रचंड मोठा
नफा कमवलेला आहे आणि खूप मोठी संपत्ती स्वतःसाठी निर्माण केलेली आहे आणि त्याच्यातनं देशांची मक्तेदारी तयार झालेली आहे. हा सगळा कालखंड हा इतका महत्त्वाचा आहे की ज्यावेळेला तालिबान उदयाला, मी तालिबानपासून ही मुद्दा सुरुवात केला होता तेव्हा तालिबान उदयाला आलं त्यावेळेला तालिबान्यांनी त्या अफगाणिस्तान देशाची अशी रचना आहे ना की त्या देशाला म्हणजे 3 मजली इमारत असेल ना तर मधल्या मजल्यावर राहणारा म्हणजे पहिल्या मजल्यावर राहणारा तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला, हा मधल्या मजल्यावरती राहणारा तसा तळमजल्यावाल्याला आणि दुसऱ्या मजल्यावरच्याला नडू शकतो ना तसा अफगाणिस्तान नडू शकतो. म्हणजे तशा 3 म्हणजे 2 मजली इमारतीत खालच्यानी ठरवलं आपली जरा गॅलरी आहे ती बाहेर काढूया, वरच्याने ठरवलं आपलीही गॅलरी बाहेर काढूया, हा मधला म्हणाला नाही मला नाही बाहेर काढायची, तर त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ना काम. त्यामुळे ते दोघांनी एकत्र येऊन जर गॅलरी बाहेर काढायला ठरवलं तर मधल्याची आपोआप गॅलरी बाहेर निघते खर्च न करता. हा अफगाणिस्तानची तशी गंमत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या वायुवाहिन्या, तेलवाहिन्या या अफगाणिस्तानमधनं जात आहेत आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या तालिबान मंडळींनी कब्जा केलेला होता. ते त्याला एक आपल्याकडे ज्याला चांगल्या भाषेमध्ये एक्स्टॉर्शन म्हणतात तसं त्या या कंपनीतनं एवढा गॅस जातोय, एवढं तेल जातं आहे तर त्याच्यातला एवढा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. 100 लिटर तेल गेलं तर काय $1 उदाहरणार्थ ती सगळी वसुली आमच्याकडनं झाली पाहिजे. त्यांची मागणी होती की आम्हाला पैसे कमी चालतील पण आम्हाला मान्यता द्या. ती मान्यता द्यायला एका व्यक्तीने नकार दिला. महिला होती मेंडेलिन ऑलब्राईट, त्या अलीकडेच गेल्या महिन्यात वारल्या. त्या बाईमुळे तालिबानला मान्यता मिळाली नाही. तर त्यांच्याशी चर्चा कोण करत होतं? हे इतकं धक्कादायक सत्य आहे की तालिबानला पैसे द्या, तालिबान मागतील तितके पैसे द्या, पण आमचा तिथनं जो वायुपुरवठा होतोय त्या वायुपुरवठ्याला मात्र आडकाठी करू नका. त्या वायुपुरवठ्यामध्ये भारताचे हितसंबंध होते. म्हणजे देश म्हणून आपण काही करत होतो असं नाही, पण भारताचे हितसंबंध होते. कारण तिथल्या एका वायुवाहिनीतनं येणारा वायू हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या दाभोळमध्ये येणार होता. त्या तालिबान्यांना पैसे देणाऱ्यामध्ये एनरॉन कंपनी होती. एनरॉननी तालिबान मंडळींना पोहोचलेलं आणि किती पातळीवर ते केलेलं आहे. तो एकाक्षर जो ओळखला जातो तालिबानचा नेता, त्याच्या नंतर ते सगळे 2 क्रमांकाचे नेते हे अधिकृतपणे व्हाईट हाऊसचे पाहुणे म्हणून गेलेले आहेत अमेरिकेमध्ये. त्यांना खोट्या पासपोर्टवरती नेलं गेलेलं आहे. CIA त्यांना अमेरिकेत घेऊन गेलेले होते कारण हा व्यवहार करायचा होता. मुद्दा यातला असा की या सगळ्या मंडळींना फक्त यातल्या पैशावरती आणि यातल्या येणाऱ्या उत्पन्नावरती आणि त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या बाजारपेठेच्या मक्तेदारीवरती रस आहे. तर बाकीच्या सगळ्या देशांची, ज्याच्यामध्ये आपणही आलो, मोठ्या प्रमाणावरनं ससेहोलपट होत असते जशी आत्ता होती आहे. मग याला मार्ग काय असू शकतो? यातला एक मुद्दा असा आहे की ते तेलाची गरज कमी करणं आपल्यासारख्याला अशक्य आहे. कारण आपण 85% तेल आयात करतो. 85 म्हणजे जे 100 लिटर जर समजा देशात तेल वापरलं जात असेल तर 85 लिटर तेल हे परदेशातनं आलेलं असतं. आपल्या देशात तेल पिकत नाही. तर अशा वेळेला तेलाचे दर वाढले की अर्थातच त्याचा आपल्याला परिणाम होतो. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, तेलाचे दर वाढले, $1 वाढले तर तेलाचे दर किती आहेत त्याच्यावरती हा आकडा बदलतो. पण 8,000 ते 8,500 कोटीपर्यंत भारत सरकारला $1 फरक पडतो. म्हणजे 2,500-3 हजार कोटी ते 8,000-8,500 कोटी इतका हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तेलाचे दर $70वरनं $71 गेले, भारत सरकारचे 8,000-8,500 कोटी गेले. इतका फरक पडतो आपल्याला. कारण का म्हणजे ती आकडेवारीच तुम्ही म्हणजे बघितलीत ना तर त्यातनं डोळे विस्फारले जातील. 45 लाख बॅरल तेल आपण दिवसाला पितो. आता इथे कोणी चांगल्या गणितातलं असेल त्याने एका दिवसाचे सेकंद किती हा सहज गुणाकार करून बघा. 60 सेकंद, मिनिट आणि अमुक 24 तासातले किती मिनिटं किती सेकंद. 45 लाख लिटर दिवसाला भारताला लागतं. आणि अधिकृत आकडेवारी अशी आहे की पुढच्या काही महिन्यामध्ये अर्थव्यवस्थेची गती अशीच राहिली सुदैवाने तर ही मागणी 51 लाख बॅरलपर्यंत जाईल. आता 51 लाख बॅरल गुणिले 110, 111, $112 गुणाकार करून बघा किती हा थेट खर्च आहे आपल्याला. याला पर्याय नाही, कारण हा आपण करूच शकत नाही, दुसरा मार्गच नाही आपल्याकडे. तेल आहे, बॉम्बे आहे, इथे पनवेलला मोठं ONGCचं ऑफिस आहे. म्हणजे ते सुद्धा, त्याची पण एक छान कथा आहे की केशवदेव मालवीय नावाचे मंत्री होते नेहरू यांच्या कालामध्ये पहिल्या मंत्रिमंडळामध्ये.
त्यांना महत्त्व कळलं की अरे नाही, भारतात तेल उत्खननाचे प्रयोग व्हायला हवेत. त्याने स्वतःच्या हिमतीवरती ते सगळे प्रयोग सुरू केले. अमेरिका उभं करत नव्हती, रशिया उभं करत नव्हता, म्हणून मित्सुबिशी नावाच्या जपानी कंपनीकडून त्याने ते जुनी रिग म्हणतात तेलाची विहीर विकत आणली, ती बॉम्बे हायला लावली. पण त्या बॉम्बे हाय थकलं आहे, त्याच्यातनं तेल फारसं येत नाही आहे. मग त्याच्यानंतर गुजरातमध्ये अंकलेश्वर यामध्ये काही तेल सापडत गेलं, काही तेलाचे साठे पूर्व भागामध्ये आसाम या परिसरामध्ये सापडत गेले. ते इंग्लंडचं सरकार होतं तेव्हाच त्याच्यावरती प्रयत्न सुरू होते. आणि कर्नल ड्रेक नावाचा एक अधिकारी होता, त्याची एक तुम्हाला कथा सांगतो. खूप गमतीशीर कथा आहे. आणि तेलाचं सगळं वर्तमान, इतिहास, भविष्य हे सगळं गमतीशीर आहे. म्हणजे आपल्यापैकी कुणीतरी याच्यात रस घेतला. मला तर या विषयाने पछाडलेलं आहे. माझी मुलगी म्हणते बाबाच्या अंगात रक्त नाही, तेल वाहतं त्याच्या रक्तवाहिन्यातनं. हे इतका हा विषय रोमांचक आहे. तर तो कर्नल ड्रेक नावाचा अधिकारी होता. तेव्हा तेल विहिरी खणायचं तंत्रज्ञान नव्हतं, अभियांत्रिकी विकसित झाली नव्हते. म्हणून तो काय करायचा, हत्ती लावायचा, हत्तीची रांगच्या रांग करायचा. आणि ते पुढे जाऊन गेले की त्यांच्या त्या शेपटीला, म्हणजे तुम्ही रहाट कसं असतं तसं ते करायचं. आणि दांडकन आपटून हळूहळू हळूहळू जमिनीमध्ये विहीर तळ करायची. तो कशाच्या जोरावर हे सगळं करत होता, तर ते त्या भागात हत्ती फिरताना, हत्ती जेव्हा कामं करून, किंवा दलदलीचा प्रदेश होता, हे रात्री आपापल्या छावण्यांमध्ये परत आले की हत्तींचे पाय तेलकट झालेले असायचे. त्याला कळलं की इथे काहीतरी तेल असू शकतं. कर्नल ड्रेक मग त्यांनी ते सुरू केलं, पण तेल विहिरीत सापडत नव्हती. पण त्याने अख्खी भारतीय जवानांची किंवा सैनिकांची किंवा जे कोण कार्यकर्ते कामगार असतील त्यांची तिथे नियुक्ती केली. आणि हा मचाणावरनं ओरडायचा त्या हत्तीला, अरे ते डिग डिग बॉय डिग, आणखी खोल आणखी खोल आणखी खोल. तर डिग बॉय डिग म्हणजे काय, आजचं दिग्बोई. दिग्बोई हे जे गाव आहे त्याची कहाणी ही तशी झालेली आहे. तिकडे अंकलेश्वरीला जेव्हा तेल सापडलं, ते होतं कसं की तुम्हाला तंत्रज्ञानावर फार हुकूमत लागते. कारण तेल आणि त्याच्या आधी ते सुरुवातीचा हा दणका हा प्रचंड ताकदीनं जमिनीतनं बाहेर येतो. आपल्याला ते जमत नव्हतं सुरुवातीच्या काळात. म्हणजे सरदार पटेल आणि हे के डी मालवीय अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन ते तरुणांना विनंत्या करायचे की अरे बाबांनो, तुम्ही ते इंजिनिअरिंग मेकॅनिकल वगैरे सगळं ठीक आहे, पण या क्षेत्रामध्ये पण काम करायला या. आणि मग कोणीतरी उत्साही पोरं मिळायची त्यांना. तर तशी 10-12 इंजिनियरची तुकडी तिथे काम करत होती. अंकलेश्वर याला खालती खोदतात आणि एका टप्प्यावरती तो वायूचा साक्षात्कार झाला. आणि तो अशा वेगात वरती आला की सगळी पोरं मारली गेली. आणि मग त्यांना त्याच्यावरती नियंत्रणच मिळेना. काही दिवसांनी ते नियंत्रण मिळालं आणि मग ती जी विहीर होती ती शांत झाली. आणि तो सुरुवातीचा उद्रेक होता ज्वालामुखीसारखा, तो शांत झाला आणि हळूहळू हळूहळू तेल पाझरू लागलं. मग नेहरूंना तिथे बोलवलं गेलं, कारण हे अख्खा देश हादरला होता. म्हणजे देश म्हणजे ज्यांना कोणाला कळतं त्यावेळेला ते सगळे हादरलेले होते. नेहरू खूप चिंतेत होते, खूप व्यथित होते. असं आपल्या तरुण अभियंत्यांचं असं जाणं खूपच वाईट आहे. तर ते तिथे गेले आणि ते नोंदी आहेत या सरकारी अधिकारी. नेहरूंना डोळ्यात पाणी आलं आणि नेहरूंना असं की एवढ्या या तेलासाठी काय काय करावं लागतं आपल्याला, कारण देशात पिकत नाही आहे. तेलाचं महत्त्व आपल्याला इतकं आहे पण देशात तयार होत नाही. मग तिथे त्यांना एक शब्द सुचला. तो शब्द तुम्हाला ONGCच्या सर्व इमारतींवर आजही दिसेल. नेहरू म्हणाले, अरे हे तर वसुंधरेची धारा आहे. म्हणून त्यांनी तो शब्द तयार केला, वसुधारा. म्हणून ONGCच्या मुख्यालयाला वसुधारा हे नाव आजही दिलं जातं. कारण का, तर ते आवरेच ना. आणि मग त्या आवरण्याचं एक तंत्रज्ञान विकसित झालं. ONGC नव्हतीच या मालवीयांच्या प्रयत्नाने जन्माला आली. तर सांगायचा मुद्दा हा की हा सगळा संघर्ष हा केवळ तेलासाठी झालेला आहे. आणि त्या तेलाच्या संघर्षाकडे जर आपण डोळसपणाने पाहिलं नाही तर सगळ्यात मोठा फटका आपल्यासारख्या नागरिकांना बसणार आहे. कारण हा एवढा मोठा देश चालवायचा आहे, तर तुम्हाला तेल हा पर्याय असू शकतो दुसरा, त्याला काही तर नाही आहे दुर्दैवाने. मग कोणी ते अणुऊर्जा वगैरे सांगतं, पण अणुऊर्जेवरती तुम्ही मोटार नाही चालवू शकत ना, अजून विमानं चालवू शकत नाहीत. तसं तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही आहे. मग भविष्याची चिंता आपल्यासमोर निर्माण होते. आणि त्याच्याविषयी 1-2 मिनटं बोलतो आणि थांबतो. मला सांगितलं की 7:30ला आपल्याला थांबायचं आहे. प्रश्न पण बरेच आलेले आहेत. तर मुद्दा त्यातला या भविष्याचा, कारण आता होतं काय की या विषयाचा सखोल अभ्यास, मालवीय हे सगळ्यात थोर, नंतर काही कालखंडामध्ये आता अलीकडच्या काळात धर्मेंद्र प्रधान यांनी तेल विषयावर खूप छान हुकूमत घेतलेली होती. त्यांचे प्रयत्न खूप चांगले होते, पण दुर्दैवाने ते राहिले नाहीत तेल खात्याचे मंत्री.
याचा व्यापक पटच आपल्या डोळ्यासमोर येत नाही. म्हणून मग अचानक मागण्या केल्या जातात काय की ते मग ते विजेवर चालणाऱ्या मोटारी हव्यात, मग ते सौर वगैरे हवं. पण हे सगळे चटणी कोशिंबीर आहे हो. तुम्ही चटणीवरती दिवस नाही काढू शकत. म्हणजे असतील काही जण काढणारे तसे, पण सर्वसामान्य माणूस की आज चला म्हणजे चटणीलाच मी मुख्य जेवण समजून खाल्लं असं नाही होऊ शकत ना. ह्या चटणी कोशिंबिर्या वगैरे किंवा ते काय बाजूच्या साईड डिश असतात तसं ते आहे. म्हणजे फार तर चकणा म्हणा, पण तसं ते आहे. तर कारण का की मूळ हे तेलच राहणार आहे याची कृपा करून आपल्याला जाणीव असायला हवी. याचं कारण असं की अनेक जण म्हणतात, माझा मित्र परवा म्हणाला अरे मी मस्त विजेवर चालणारी गाडी घेतली. अरे म्हटलं वा फारच छान, कितीला पडली ते त्यांनी सगळं सांगितलं. आणि म्हटलं बॅटरी पण एकदम छान आहे म्हणाला. आणि बॅटरीतनं अशी छान वीज मिळते, चार्ज केलं की ते. त्याला म्हटलं अरे ती बॅटरी आहे, बॅटरीमध्ये वीज नाही तयार होत, बॅटरी फक्त साठवते. म्हणजे तुम्हाला वीज दुसरीकडे कुठेतरी तयार करावी लागते. म्हणजे हे अन्नधान्य कुठून येतं, गोदामातून येतं असं नाही ना होत. ते गोदाम संपलं की भरावं लागतं ना. हा विचारच नाही. बॅटरीवरती इतकं त्याचं कौतुक, पण बॅटरीचं करायचं काय. माझं शेवटचं पुस्तक आहे त्याच्यात ते बॅटरी ह्या विषयावर मी बरंच मांडलेले आहेत मुद्दे. तर बॅटरी आणायची कुठली. मग ते दोनच प्रकारचे बॅटरी असतात. ते ड्राय बॅटरी ज्याला म्हणतो ते वापरायला फेकून द्या. जे आपण सेल एव्हरेडी वगैरे कंपन्यांचे वापरलेले आहेत. आता त्याच कंपन्यांनी रियुजेबल म्हणजे चार्जेबल सेल आणलेले आहेत. मग त्याच्यामध्ये चार्जेबल काय असतं तर लिथियम असतं. लिथियम कुठे तयार होतं, आपल्या देशात होतं का नाही. लिथियम कुठे येतं, बोलिव्हियामधनं येतं, व्हेनेझुएलामधनं येतं, अर्जेंटिनामधनं येतं. म्हणजे परत त्याच्यासाठी आता मारामारी आहेत. त्याच्यात त्या बोलिव्हियातल्या लिथियमवर मालकी मिळावी यासाठी आत्तापासून सुरू झालं. म्हणजे एलॉन मस्कला त्या देशामध्ये हाकलून द्यायची वेळ आली. कारण तिथल्या राजकीय अस्थिरतेमध्ये एलॉन मस्कनी खूप मोठ्या प्रमाणावरती लिथियमवर मालकी विरोध करणाऱ्यांना त्यांची ते कसे नेस्तनाबूत होतील यासाठी प्रयत्न केले. म्हणजे 60च्या दशकात तेलासाठी प्रयत्न झाले. तेलाच्या मालकीवरती विरोध करणाऱ्यांना हाकलून द्या, आता त्या बॅटरीवरच्या विरोध करणाऱ्यांना हाकलून द्या. परत या बॅटऱ्यांचं करायचं काय हे माहिती नाही. आणि त्यातले गमतीचं म्हणजे दुर्दैवच आहे. कालच एक बघितलं असेल आपण की एक 80 वर्षाचे सद्गृहस्थ ते मोटरसायकलवरनं टू व्हीलरवरनं चाललेत आणि ते बॅटरीच. तुम्ही कल्पना करा ह्याच्यावरती आपण बसलोय, तिथेच खालती जाळ निर्माण झाला तर काय होत असेल ना. तर शेवटी काल सरकारला आदेश द्यावे लागलेत की ते EV BV सगळे प्रकार आहेत ते त्यांनी कंपन्यांनी परत बोलवा आणि तपासणी करा. याचं कारण असं की त्यांची उपयुक्तता भारतासारख्या उष्णकटिबंधीय आपण तसे नाही आहेत, पण सध्या उष्णता एवढी वाढलेली आहे ही बाजारात टिकलेलीच नाही आहे, ती तपासलीच गेलेली नाही आहे. कारण ती बॅटरी तापते आणि मग ती फुटते. मग तुम्हाला तंत्रज्ञानामध्ये बदल करायला हवा. पण सध्या झालंय काय, माझ्यासारख्याची अडचण कुठे होते, माणसं लाटेशिवाय विचारच करत नाही तो. म्हणजे एकदा ही लाट, एकदा ती लाट, पेट्रोलची नाही आणि एकदम EV लाट लाट लाट. त्या सौर ऊर्जेच्या बाबतीतही तशाच. आता सौर ऊर्जेचा मुद्दा असा आहे की तो तांत्रिकदृष्ट्या मी जात नाही, खूपच गुंतागुंतीत आहे. कारण त्याचा PLF नावाचा घटक असतो. पहिल्या दिवसापासून तुम्हाला 100% वीज त्यातनं मिळू शकत नाही. कारण मग त्याच्यावरती धुळीसारख्या आपल्यासारख्या देशात तर रोजच्या रोज घर साफ करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी घरं बिरं बांधली असतील कोकणामध्ये, गावामध्ये. साफल्य, सार्थक असं काहीतरी छान नाव पण दिलं असेल. आणि मग ते बागेतल्या दिव्यांसाठी सौर रचनाही केली असेल. आणि मग नंतर लक्षात आलं असेल की ते दिवे हळूहळू मंद होत जातात. कारण ते सौर त्याचे जी पट्ट्या असतात त्या रोजच्या रोज तुम्हाला साफ कराव्या लागतात. कारण पाणी मारून साफ कराव्या लागतात. कारण धूळ इतकी आहे आपल्या देशामध्ये. तर त्याचं काय करायचं याचे आपल्याकडे विचार नाही आहेत. त्याच्यामुळे ऊर्जा हे असं इतकं गुंतागुंतीचं आणि अशा स्वरूपाचं एक एकक आहे. त्याची रचना अशी आहे की त्याला पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे आजसुद्धा अचानक पर्यावरणवादी सगळे चांगले मित्र आहेत. म्हणजे पर्यावरण या अर्थाने माझा पण तो आवडीचा प्रेमाचा विषय आहे. पण तुम्ही तेलाला पर्याय नाही आणू शकत एवढ्या कालखंडामध्ये. आणि भारत सरकारचीच आकडेवारी आज आता नीती आयोगाने बैठक बोलवली आणि बॅटरींसाठी धोरण आखलं. तर सगळं ठीक आहे, पण तरीही तेलाला पुढची 50 ते 60 वर्ष पर्याय असणार नाही आहे हे कृपा करून लक्षात घ्या. कारण जोपर्यंत अशा त्याची एक उपयुक्तता आहे, ज्याला इंग्रजीमध्ये पोर्टेबल म्हणतात, हे खूप छान पटकन नेता येतं कुठूनही. तुम्ही अणुभट्टीही नेऊ शकत नाही, सौर ऊर्जेची मर्यादा आहे. आणि आपण हे सगळी चर्चा करताना फक्त रस्त्यांचाच विचार करतोय. विमानांचं काय, आता अणुऊर्जेवरती चालणाऱ्या पाणबुड्या आलेल्या आहेत, युद्धनौका ची बांधणी तशी सुरू आहे. पण बाकीच्या बाबतीत ते तसं शक्य झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे या ऊर्जेचा व्यापक जेव्हा आढावा घेतो त्यावेळेला
तेलाला पुढची किमान 50 ते 60 वर्ष मग याच्यात काही होणार नाही का? होणार आहे. या सगळ्या गरजांमुळे विजेच्या वाहनांची मागणी वाढणार आहे. पण जे लोक विजेची वर चालणारी वाहनं घेत आहेत ना, त्यातले बहुसंख्य, म्हणजे हे अमेरिकेची आकडेवारी आहे, भारतात त्याचं प्रतिबिंब काही दिवसात पडेल, ते कळेल आपल्याला. हे बहुसंख्य +1 कॅटेगरीमधले आहेत. म्हणजे मूळची एक गाडी आहे, माझ्या अनेक मित्रांनी घेतली, किती छान चालली, पण कुठपर्यंत गेला? नाही, गावातल्या गावातच जातो, कारण ते मध्ये ते संपलं तर काय करणार. आणि त्याच्यात इतक्या अडचणी आहेत, मुळात वीजच नाही आहे. आता तर काल लोड शेडिंग आणि ते भारनियमन जाहीर केलं. आता भारनियमनाच्या नंतर प्रश्न असा आहे की घरातली चूल पेटवण्यासाठी, फ्रीजसाठी वीज द्यायची का गाड्या चार्ज करण्यासाठी द्यायची. आणि या क्षणाला सुद्धा आपल्यापैकी इथे बसलेल्या अनेकांना माहिती नसेल, काही जणांना माहिती असेल, त्यांचं अभिनंदन करतो. डिझेलचा सगळ्यात मोठा वापर कुठे होतोय? एक सरसकट उत्तर येईल, SUV-मध्ये होतोय, वाहनांमध्ये होतोय, ST बसमध्ये होतोय. नाही, डिझेलचा सर्वात मोठा, सर्वाधिक वापर ज्या घटनेमध्ये साठी केला जातो त्याचं नाव मोबाईल टॉवर्स. अख्ख्या देशात, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका, आकडेवारी तपासून बघा. म्हणजे मोबाईल टॉवर्सला वीज देऊ शकत नाही, त्यांचे जनरेटर्स असतात, ते त्याच्यावरतीच डिझेलवरती सुरू असतात. कारण मोबाईल टॉवर बंद पडले तर मग ते सगळ्यात आनंदच आहे ना सगळा. ते चालायलाच हवेत. आणि परत कोणीतरी मोफत दिलेलं असतं, आणि मोफत म्हणजे मग ते वाया कसं घालवायचं? जे मोफत ते पौष्टिक. त्यामुळे ते चालायला हवं यंत्र, मग त्याच्यासाठी ही किंमत द्यायला हवी. पण ही किंमत आपण मोजतोय. आणि एक लक्षात घे की ज्या वेळेला एखादी गोष्ट मोफत दिली जाते त्यावेळेला ते दिलं जातं ते उत्पादन नसतं. ज्या वेळेला मोफत एखादी गोष्ट दिली जाते ती मोफत गोष्ट घेणारी व्यक्ती हे उत्पादन असतं. हा फरक फार मोठा आहे यातला. म्हणजे यू आर द प्रॉडक्ट, तुम्ही विकले जात आहे किंवा आपण विकले जातो आहे त्या मोफतच्या नादाला लागून. ऊर्जेच्या बाबतीमध्ये हे असंच देशामध्ये 60-70 सालापासून, 80 सालापासून हे असं सुरू आहे. विजेची बिलं माफ करून टाकायची, शेतकऱ्यांची विजेची आता 300 युनिट मोफत असूच शकत नाही वीज. आणि वीज निर्माण करण्याचे आपले प्रयत्न थकलेत. भारताच्या कोळसासुद्धा थकला, इतका थकला आहे की तो नुसता जळतो, राख होते, त्यातून ऊर्जाच मिळत नाही. मग आपल्याला कोळसा आयात करावा लागतो. लक्षात घ्या, आपली 75% वीज आपण कोळशावर आधारित करतोय. म्हणजे गाडीतनं येणारा धूर वाचवायचा आहे आणि तिथे वीज तयार करायची, ती मात्र त्या धुरातनं तयार करायची. हा असा विरोधाभास आहे, तो कृपा करून आपण लक्षात घ्यायला हवा. म्हणून मग त्या तेलाच्या बचतीसाठी अभियांत्रिकीचे संशोधन असं असायला हवं देशामध्ये, अशी मागणी असायला हवी. की आता ती सुझुकीनं पहिल्यांदा ती गाडी आणलेली आहे की 1 लिटरवरती 100 किलोमीटर जाऊ शकेल. अशा संशोधनाला उत्तेजन द्यायला हवं. कारण तेल हे कितीही आपण शपथा केल्या, करार केला, पॅरिस करार केला, कोणी आपल्या वतीनं परस्पर आश्वासन दिलं, सौर ऊर्जेचा वापर वाढेल, पवन ऊर्जेचा वापर वाढेल, इथेनॉलवर आधारित आणखी काय ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वाढतील, पण तरीही तेलाची मागणी कमी होणार नाही. कारण त्याचं व्यापकत्व एवढं प्रचंड आहे. आता इथेनॉलचं एक मोठी लाट आलेली आहे की इथेनॉल वापरा आणि गाडी चालवा वगैरे वगैरे. पण त्याच्यातही तसंच तपशिलामध्ये कोणी गेलेलं नाही. आणि माझ्यासारखा जाण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा अरे हा तर विघ्नसंतोषी आहे, याला काही चांगलं बघवत नाही. आता चांगलं बघवण्याचा हा प्रश्नच नाही आहे. इथेनॉल हे पाणी आकर्षण घेतं. इथेनॉल वाहून नेणं हे अवघड का असतं? तर ते हवेतलं पाणीसुद्धा घेतं. तर पाणी घेतलेली व्यक्ती, पाणी घेतलेलं द्रव जेव्हा तुम्ही पेट्रोलमध्ये मिसळाल तेव्हा काय होईल? मग तो द्रव हा अतिशुद्ध करावा लागतो. तो अतिद्रव शुद्ध करायचा असेल तर त्याच्यासाठी जी लागणारी ऊर्जा आहे ती कुठून आणायची? याचे कुठलेही प्रश्न आपल्याला पडत नाहीत आणि कुठलीही उत्तर शोधायची त्यामुळे इच्छाच राहत नाही. हे प्रश्न आपल्याला पडायला हवेत. कारण इथेनॉल तयार कुठलं होणार? बटाट्यामधनं होणार, मक्यामधनं होणार. मग ते खायचे नाहीत, त्याच्यातनं इथेनॉल तयार करायचं. म्हणजे तिथे माणसं उपाशी मेली तरी चालतील, पण त्याच्यातनं पेट्रोलसाठी तो घटक तयार करायचा. त्याच्याही मर्यादा आहेत. या सगळ्या लक्षात घेतले, घटकांचा विचार केला तर मला असं वाटतं की पुढची 50 ते 60 वर्ष, आणि 50 ते 60 वर्ष हा माझा अंदाज नाही, व्यक्तिगत असेल तर माझा जास्त अंदाज असेल, हा आपल्या देशाचा अधिकृतपणे अंदाज आहे. 50 ते 60 वर्ष आपल्याला तेलाच्या दरांचा मुकाबला करावा लागेल. म्हणजे प्रयत्न हवेत ते अधिक, ज्याला फ्युएल एफिशियंट म्हणतात, अधिक काळ चालणाऱ्या
अधिक धावणाऱ्या वाहनांच्या विकसनावरती त्यासाठी आपला प्रयत्न असायला हवा आणि त्याच्या बरोबरीनं जिथे जिथे अन्य मार्गाने ऊर्जा मिळवता येईल ती ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी एकच गरज आहे, ते एकच वाक्य सांगतो आणि थांबतो. तो शब्द मी पहिल्या पुस्तकाच्या निमित्तानं वापरला होता. ऊर्जांधळेपणा आपण कमी करायला हवा. ज्याला काही जणांना रातांधळे असतात, काही जण रंगांधळे असतात, रंग त्यांना ओळखता येत नाहीत. तसं भारतीय समाज हा ऊर्जांधळा आहे. ऊर्जेचं महत्त्व आपल्याला नाही आहे, ते कृपा करून आपण लक्षात घ्यायला हवं आणि अशासारख्या उपक्रमातनं त्याचं महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळते. त्यामुळे नगरपालिका आणि संबंधितांचे मनापासून आभार, आपल्या सगळ्यांचे आभार. काही प्रश्न आले त्याच्यामध्ये आपण पटापटा त्याला घेऊया. त्यामुळे कृपा करून हा शब्द वापरला म्हणून राग हा मानू नका. खरोखर आपण ऊर्जांधळेपण आपल्यापासून कमी करायला हवं. पहिला प्रश्न आहे निखिल लेले यांचा. जसे भारत सरकार सद्यस्थितीत 85% तेल आयात करते, त्याचप्रमाणे भारत भविष्यात लिथियम आणि संबंधित बॅटरी तंत्रज्ञानाकरता येथील सरकारला परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागणार. म्हणजे पहिली परिस्थिती पुन्हा आतासारखीच असेल असं नाही का वाटत? तेच तर मी म्हणतो आहे. त्याच्यामुळे माझ्या मताचं कोणीतरी भेटलं याबद्दल आनंद आहे. आणि त्या लिथियमच्या साठ्यांवर महत्त्व किंवा मालकी मिळवण्यासाठी आत्तापासून संघर्ष सुरू झालेला. पहिला संघर्ष 12 वर्षापूर्वी झाला, कारण त्या बोलिव्हियामध्ये प्रचंड लिथियमचे साठे आहेत आणि लिथियमला पर्याय अजून सापडलेला नाही आहे. त्याच्या आधी कास्पियन समुद्रात जॉर्जियाचं युद्ध आठवत असेल तुम्हाला, पुतिन यांनी तिथे हल्ला केलेला. कास्पियन समुद्राच्या परिसरामध्ये तेल सदृश घटकांचे साठे आहेत, त्याच्यावरती प्रयत्न सगळे सुरू आहेत. आणि या सगळ्या प्रयत्नांकडे आपण शांत नजरेने बघत आहोत. हायड्रोजन इंधनबद्दल भविष्य अजून त्याची चाचणी झालेली नाही आहे. तो एक चांगला घटक आहे हायड्रोजनमध्ये, पण त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णपणे हायड्रोजनची किती गरज पूर्ण होऊ शकते याची माहिती नाही आहे, पण तो एक पर्याय असू शकतो हे मात्र निश्चित. आता मुद्दा असा आहे ना की अनेक पर्याय लागणार आहेत आपल्याला. एका पर्यायाने होणार नाही आहे, कारण एवढा मोठा देश आपला, एवढा खंडात्मक त्याचा आकार, अनेक पर्यायांना आपल्याला स्पर्श करावा लागेल. त्या प्रत्येक पर्यायाचा आधार घ्यावा लागेल. त्याच्यातला हायड्रोजन एक निश्चितच पर्याय आहे. ऊर्जा व एकूणच विश्वात शाश्वतता आणण्यासाठी नागरिकांच्या जीवनशैलीत बदल व्हावेत यासाठी जनजागृतीसाठी माध्यमांची भूमिका. छान. स्वप्नील पाटील नावाच्या युवकाने हा विचारलेला दिसतो. युवकाने म्हणजे अक्षरावरनं मला युवक असेल असं वाटतं. ते वाचून कसं कळणार, वय नाही लिहिलेलं. तर मुद्दा असा की खरंच माध्यमांची भूमिका आहे. पण कसं माहिती आहे का की माध्यमांना ना आम्ही वाजंत्रीवाले आहोत. 12व्यालाही वाजवायचं आणि बारशालाही वाजवायचं. खऱ्या विषयाने हातच नाही घालायचा. हा इकडून तिकडे गेला, तो तिकडून इकडे आला, मग याचं भवितव्य काय, मग त्याच्यावरती राजकारणाची बातमीदारी करायला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो फार अक्कल लागत नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये ना 130 कोटी तज्ज्ञ आहेत, 3 विषयांचे तज्ज्ञ आहेत. ते 130 कोटी तज्ज्ञ क्रिकेटचे आहेत. आयुष्यात कधी बॅट हातात धरली नसेल, पण त्यांनी तो सचिननी ना असा शॉट नाही मारायला हवा होता, असा मारायला हवा होता. 130 कोटी लोक सर्वसाधारणपणे सांगतात. बॉलिवूडवरती पण तज्ज्ञ आहेत. म्हणजे त्यांना अनेकांना अनेक चित्रपटातलं माहिती असतं, तेही कदाचित कमी असतील, पण 130 कोटी तज्ज्ञ निश्चित राजकारणावरती आहेत. त्यामुळे त्यांना राजकारण इतकं कळत असतं आणि ते कट कारस्थान, मग त्याच्यामागे हे असणार, त्याच्यामागे ते असणार, आणि वरती सगळे एकमेकांच्या आनंदात टाळ्या देत मजा करत असतात. इथे मात्र सूर्यापेक्षा वाळूच तापावी त्या पद्धतीनं हा सगळा जनसमुदाय पेटत असतो आणि त्या पेटवण्याला काडी माध्यमं घालत असतात. आणि माध्यमं हे का करतात? कारण मुळात आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? अभ्यास नसतो, हे सगळं सांगण्याची गरज वाटत नसते, आणि ते सोपं काय ते करण्याकडे सगळा कल असतो. सोपं हेच असतं की हा नेता इकडून तिकडे गेला, आज त्याने काल ही भूमिका घेतली होती, आज त्याने ती भूमिका घेतली, त्याच्यात त्याची दुकानदारी सुरू होते, पण बाकीच्यांचा उगीच वेळ जातो. त्यामुळे माध्यमांची भूमिका खरंच महत्त्वाची आहे. आणि हा माध्यमांचा बदल जर तुम्हाला बघायचा असेल ना, पाश्चात्य माध्यमांचं खरंच जे कोणी असेल याने खरंच अभ्यास करावा. रोजच्या रोज ऊर्जा विषयाला इतकी बातमीत स्थान दिलेलं असतं. आपल्याकडे फक्त लोडशेडिंग झालं की पानेकला बातमी, लोडशेडिंग झालं म्हणजे तेवढंच फक्त बातमीचा भाग, बाकी पुढे मागे काही असत नाही. पण द्यायला हवं, कारण ऊर्जा ही जीवनावश्यक आहे. आपल्यासाठी जसं अन्न महत्त्वाचं आहे व्यक्तीसाठी, तसं देशासाठी ऊर्जा महत्त्वाची आहे, आणि माध्यमांनी याच्यात भूमिका निश्चितच घ्यायला हवी. न्यूक्लिअर पॉवर हा खरोखर पर्याय आहे का? मी अनिल काकोडकरांची मुलाखत घेतली होती, गुगलवरती सापडेल ती. त्याच्या वेळेला त्याच्यात एक शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारला होता की पर्यावरणाला
खूप हानी होते असं एक तक्रार अणुऊर्जेविषयी केली जाते. तर मी स्वतःला पूर्णपणे ऊर्जावादी मानतो. कुठल्याही मार्गाने झालेली असेल हरकत नाही. सर्वगुणम कांचनम आश्रयन्ते, तसं सर्वगुणम ऊर्जा आश्रयन्ते. मिळेल त्या मार्गाने ऊर्जा तयार करायला हवी, अणुऊर्जासुद्धा तयार करायला हवी. फ्रान्ससारखा देश 77% ऊर्जा अणूवर तयार करतो. फ्रान्ससारखा देश, जिथे दिव्या बंद करायची पद्धतच अजून या विकसित देशांमध्ये नाही आहे. तर काकोडकरांनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. काकोडकर असं म्हणाले, गिरीश यू नो, या सगळ्या जे पर्यावरण वगैरे सगळी चर्चा करतायत ना, तर इंग्लिशमध्ये ती मुलाखत होती, त्याच्यामुळे त्यांचं वाक्य मुळात इंग्लिशमधलंच सांगतो. ते म्हणाले की पॉवर्टी इज द बिगेस्ट पोल्युटंट. गरिबीसारखं प्रदूषक दुसरं कोणी नाही आहे. बाकी सगळे चर्चा ठीक आहे, तुम्ही प्रदूषण वगैरे म्हणाल, पण खरं प्रदूषण हे गरिबी हे प्रदूषण आहे. ते गरिबी का आहे, ऊर्जेलाच हात घालू शकत नाही आपण. म्हणजे इथे काही उद्योजक असतील ज्यांना त्यांना मी म्हणतो ते वेदना जास्त कळतील. शेतकऱ्यांना स्वस्तात द्यावं म्हणून त्यांना 16 रुपये प्रति युनिटनी त्यांना वीज आकारतो आपण. हे अन्यायकारक आहे, हे म्हणजे भयंकर आहे. असं असू शकत नाही. हे क्रॉस सबसिडी नावाचा जो काही प्रकार आहे, ऊर्जेबाबतीत जर स्वयंपूर्ण असलोच नाही आपण, तर प्रगती होऊ शकत नाही. ते तुम्ही कितीही महासत्ता होणार वगैरे वगैरे गप्पा मारा, 2 घटका छान मजेत जातात, बरं वाटतं स्वतःला, काहीतरी चांगलं चाललंय असं वाटतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारा, देश ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार का? 100% घराघरामध्ये वीज आणि लोड शेडिंग नाही अशी परिस्थिती कधीतरी येईल का? त्यावेळेला तुमची प्रगती सुरुवात होते. कारण ऊर्जा हे पायाभूत आहे हो. अन्नच नाही मिळालं तर आपण वाढू शकतो का? मुडदूस होईल. अर्थव्यवस्थेला तो मुडदूस होतो. या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था, तुम्ही मला उदाहरणादाखल सांगितलं ना, तरी माझ्या विधानाला मी म्हणजे मागे घेईन. या विकसित देशांना करोनाचा फटका आपल्यापेक्षा जास्त बसला. एकाचीही आर्थिक वाताहत झाली आहे का सांगा ना? त्यांनी दिलेलं जे सो कॉल्ड पॅकेज होतं ना, भारताच्या अर्थव्यवस्थेचा जेवढा आकार आहे ना, तेवढी मदत दिली त्यांनी टप्प्याटप्प्याने. म्हणजे इंग्लंडसारखा देश, त्याचा अर्थमंत्री भारतीय वंशाचा आहे, ऋषी सुनक, त्याने तर योजना जाहीर केली की तुम्ही हॉटेलमध्ये खा आणि 10 पाऊंडाच्या वरती बिल झालं तर 50% बिल सरकार देईल. लोक बसाबस बाहेर पडले आणि खर्च करायला लागले ना. हे का करू शकला तो? आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. आर्थिकदृष्ट्या का सक्षम आहेत? ऊर्जा हा प्रश्न नाही हो. कारखाने भारतात तयार करायला घाबरतात का? उभारायला का घाबरतात? कारण विजेचा प्रश्न आहे. वीज कुठनं आणायची, आणि आणली तरी ती महाग. सगळ्यात मोठा भांडवलदारीमधला खर्च हा ऊर्जेवरती असतो. त्याच्यामुळे न्यूक्लिअर पॉवर ही मिळत असेल तर जरूर घ्यायला हवी. एक अणुऊर्जेचा प्रकल्प आपल्या देशात तयार झालेला नाही आहे. एक नवी रिफायनरी आपल्या देशामध्ये उभी राहिलेली नाही आहे. कोळशावर आधारित आता ते होऊ शकतच नाही, कारण कोळसाच मुळात ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाकडून आणावा लागतो. हायड्रो इलेक्ट्रिसिटी ती बंद आहे, कारण धरणं बांधायला बंदी असते हल्ली. धरणं म्हटलं की एक वेगळाच विषय तयार होतो. त्या बाबतीत तिथे वीज नाही. अणुऊर्जा करायची नाही. प्रदूषण करून म्हणून काय अंधारात राहायचं आहे का? हा प्रश्न पडतो का आपल्याला? सामान्य नागरिकांना पडतो का? की वीज, आणि याच्यात मला आश्चर्य वाटतं ते आपल्या विविध सरकारांचं ते सल्ले काय देतात? विजेची बचत हीच विजेची निर्मिती. किती हो, म्हणजे ते साधी राणी उच्च विचारसरणीसारखं हे आहे. कशाला साधी राणी? साधी राणी म्हणजे गरीब राणी नाही, JRDs पण साधे राहायचे. पण त्या साधी राणीसाठी मुळात ऐश्वर्य निर्मिती करायला हवी, संपत्ती निर्मिती करायला हवी. त्याच्यानंतर तर तुम्ही साधेपणा, आणि ते कसं होतं की हांतरून पाहून पाय पसरा. किती वाईट चाललं आहे वा. म्हणजे मला काय मराठीतनं काही 4 गोष्टी हद्दपार करायचा जर अधिकार दिल्यानंतर पहिले हे वाक्य घालून टाकावं वाटेल. हांतरून पाहून पाय पसरा. पाय पोटाशी घेऊन झोपू मी? हांतरून मोठं करा ना, 4 जण आणखी येऊन झोपू दे ना तिथे. ते नाही, हांतरून पाहून पाय पसरा. तशी विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती. हे बदलायला हवं, आणि त्यासाठी तो दृष्टिकोनात नागरिकांचाही मुद्दा असायला हवा. 28,000 मेगावॅटची आता गरज आहे, म्हणजे लागते. 25,000 2,500 आपण वापरतो. 28,000 मेगावॅटची गरज आहे, 25,000 वापरतो. 3,000 मेगावॅट. 3,000 मेगावॅटचा तुटवडा भरून काढू शकत नाही, आणि तो मुंबईला काढू शकतो. आता त्याची पण एक गंमत होते. ते ज्यांनी ते तंत्रज्ञान काढलं ते TCS चे संस्थापक फकीरचंद कोहली. मुंबईची वीज का जात नाही, त्यांनी त्याची कथा वेगळी, ती कधीतरी नंतर दुसऱ्या वेळेला सांगताय. पण मुद्दा असा आहे की वीज अमर्याद का असू शकत नाही, की दक्षिण मुंबईतल्याच लोकांना कधी वीज जाणार नाही, आणि मग ठाण्याच्या पलीकडे गेलं की मग लोड शेडिंग 2 तास 3 तास 4 तास वगैरे वगैरे. हे चुकीचं आहे. याच्यामुळे प्रगती होऊ शकत नाही. ऊर्जा हा
मूलभूत अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे. जोपर्यंत नागरिकांनाच ते पटत नाही ना की बाकी सगळं ठीक आहे, ते मान्य कर नको करू, पण ऊर्जा मात्र आम्हाला 24 तास असायला हवी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील बाबूगिरी व पद्धती पाहता किती सुरक्षित आहे, काय सुरक्षित आहे हा प्रश्न आहे. आणि बाबू लोकांना खूप दोष दिले जातात, पण मला त्यांच्याविषयी खूप सहानुभूती पण वाटते. याचं कारण असं ना, ते बिचारे सुरक्षित खेळायला जातात तो. कारण वरचा जो कोण आहे, निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्याने जर निर्णयाची मालकी स्वीकारली नाही तर उद्या CBI, मग ते व्हिजिलन्स कमिशन किंवा ते काय अमुक तत्समजे ते 3 Cs या कुठल्या गोष्टी असतात, आणि कॅग नावाचा कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, हे सगळे त्या बाबूला पकडतात. पण बाबू हा खूप लहानसा घटक आहे याच्यामधला. त्याच्यामुळे ही निर्णय प्रक्रिया ही नागरिक केंद्री असायला हवी. कुठल्या तरी नेत्याला काहीतरी वाटतं म्हणून निर्णय घेतले जातात, हे बदलायला हवं. आणि त्यासाठी माझी जी नेहमीची इच्छा असते ती असते की नागरिकातच त्या दृष्टीनं जागरूकता असायला हवी, साक्षरता असायला हवी, आणि ती साक्षरता अर्थसाक्षरता असायला हवी. जोपर्यंत आर्थिक साक्षरता येत नाही ना, तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला. रंग कळेल, वर्ण कळेल, गावचा आहे का, गोत्र कुठलं आहे, पलीकडचं आहे, हे सगळं कळेल. हे सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मुळात आर्थिक गोष्टी तुम्हाला कळतात का, आर्थिक विचार आपण करतो का, कारण आपण कुठे आहोत काय. म्हणजे आर्थिक विषयावर प्रश्न पडला जेव्हा जेव्हा येतो ना, की कार्यालयातले सहकारी असतील किंवा मित्रमंडळी असेल ना, ते एकदम तावातावाने जेव्हा चर्चा करतात ना, तेव्हा मला तो सामना चित्रपटातला संवाद आठवतो. तो त्याच्यामधलं ते मास्तर नावाचं ते व्यक्तिमत्व आहे, ते आव्हानं द्यायला जातं गावातल्या राजसत्तेला. आता आर्थिक मुद्द्यावरती भारत आणि चीन, मग त्यांनी एक शब्द तयार केला होता, चिंडिया. चिंडिया जगाला आव्हान देणार आहे. पण हे छान आहे, म्हणजे ऐकायला खूप छान वाटतं. पण याच्यामध्ये आपण कधी आकडे लावतो का या शब्दांना? आकडे लावतो का म्हणजे दुसऱ्या कुठल्या अर्थाने नाही, संख्या जोडतो का या सगळ्यांना? $6.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे चीनची, म्हणजे $6.5 कोटी अर्थव्यवस्था आहे चीनची. आपली 2.5 आसपास अर्थव्यवस्था आहे, पण 130 कोटी लोकांसाठी 2.5 लाख कोटी अर्थव्यवस्था. आणि जी महासत्ता म्हणून गणली जाते ती अमेरिका 19 लाख ट्रिलियन आहे ना. मग कुणाशी स्पर्धा करतोय आपण, कुठे चाललोय? चीन भारताच्या 3.5 पट, 350% चीनची अर्थव्यवस्था आहे. आणि चीननी हा सगळा उद्योग केला, अणुऊर्जा मोठ्या प्रमाणावरती, धरणं मोठ्या प्रमाणावरती. आणि लगेच मग ते चीनमध्ये काय लोकशाही नाही आहे, मग कसं काय त्यांना सहज जमतं? लोकशाही असलेल्या देशांनी पण केलेलं आहे. कारणं शोधायची जेव्हा असतात ना, तेव्हा खूप सापडतात, पण करायच्या गोष्टी असतात तेव्हा त्या ठामपणेच कराव्या लागतात. ते मला असं वाटतं की केल्या जाऊ शकत नाहीत आपल्या देशामध्ये, कारण नागरिक मोठ्या प्रमाणावरती आर्थिकदृष्ट्या अर्थांधळे आहेत. म्हणजे 2 आंधळेपण आपल्या दूर करायला हवं, ऊर्जांधळेपण आणि त्याच्या मुळाशी असलेलं अर्थांधळेपण. त्याचा शोध आपण घ्यायला हवा, ऊर्जेचा शोध घ्यायला हवा, त्या सगळ्या व्यवस्थेचा शोध घ्यायला हवा. आणि ते सगळं सोपं आहे, हे फार काही अवघड आहे असं नाही आहे. या सगळ्या वरवरच्या गोष्टी आपल्यासमोर येतात, त्याच्या पलीकडे जाऊन या विषयांचा मला असं वाटतं की आपण आढावा नाहीतरी रोजच्या रोज परिचय करून घ्यायला हवा, असं प्रामाणिकपणे वाटतं. आजचा कार्यक्रम एक तशाच पद्धतीची एक सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. कृपा करून मी अनेकांना सांगतो की रोज सकाळी उठल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात फोन येतात, त्यातले कुठले असतात? ते 2 गोष्टींसाठी आम्हाला फोन येतात सगळ्यात जास्त. म्हणजे आमचे रिसेप्शनिस्ट 2 गोष्टींसाठी खूप वैतागलेली असते. एक, ते उभं 3 आणि आडवं 4 ह्या शब्दच तयार नाही असं सांगतात. अनेक जण ते शब्दकोड्यांविषयी तक्रार करत असतात. आणि एक दुसरा घटक तक्रार करणाऱ्यांचा असतो, तो म्हणतो 3 आठवड्यापूर्वी माझं भविष्य हेच होतं. ते तसंच असणार ना, काय रोज भविष्य, म्हणजे एका दिवसाला कसं बदलणार? पण ते द्यावं लागतं, लोकांना बरं वाटतं आणि तो सल्ला ऐकून त्यांना दिवस चांगला जातो. आणि भविष्यसुद्धा काय असतं, जबाबदारीने निर्णय घ्या. आता हे भविष्य कसं असू शकेल ना, हे तर वर्तमान आहे खरं म्हणजे. पण असो, पण याच्या पलीकडे जाऊन लोक विचार करत नाहीत. त्या डॉलरची किंमत काय आहे, एका डॉलरला किती रुपये आपण मोजतो. एकेकाळी आपण ते 100 रुपयाच्यापर्यंत नेणार होतो, त्याचं काय झालं, ते का नाही झाले. एका डॉलरच्या तुलनेमध्ये सोन्याची किंमत काय आहे, आणि त्या पलीकडे तेलाचे दर काय आहेत, ते मूलभूत आहेत.
त्याच्यामुळे बाकी कुणाचं काय होत असेल ते त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. राजकारणाच्या ठिकाणी आहे. आपल्याला अर्थकारण जास्त महत्त्वाचं आहे. 1 तारखेला वाणसामान टाकताना त्याचा आकडा मात्र जसजसा फुगत जातोय, पेट्रोल डिझेलवरच्या आकड्यांमध्ये बदल होत जातोय, त्याच्यासाठी तरी आपण, मला असं वाटतं, या सगळ्या विषयाकडे डोळसपणाने बघायला सुरुवात करायला हवी. कारण जे तेल 2014 साली $28 आलेलं होतं, त्या तेलाची किंमत आपल्यासाठी त्याही वेळेला कमी झाली नव्हती. कारण त्यावेळेला सरकारला त्या तेलावरती एका लिटरमागे ₹9 साधारण हा अबकारी कर घेत होता. त्यामुळे त्यावेळेला सरकारने तो अबकारी कर वाढवला आणि आता 1 लिटर पोटी सरकार ही रक्कम जवळपास ₹33 नेऊन थांबलेली आहे. म्हणजे पेट्रोल, इथे जो काय बाहेर पेट्रोल पंप असेल त्याला पेट्रोल पंपावरती तेल दिलं जातं, ते फक्त ₹53 प्रति लिटर दराने दिलं जातं. आणि आपण किती दराने घेतो हे बघा. हे सगळे कराचे मुद्दे, हे सगळे याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या विषयांना जर आपण डोळसपणाने भिडलो नाही तर आपण ठेविले अनंते तैसेची राहावे असे समाधान मानत जगू, ते मला असं वाटतं की बदलायला हवं. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझी वेळ संपलेली आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या कुबेर सरांसाठी अपेक्षित आहेत. आणि आपले जे प्रायोजक आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं, त्यातले 3 आत्ता इथे मान्यवर उपस्थित आहेत. ओरियन मॉलचे श्री मंगेश परुळेकर साहेब, पनवेल इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेडचे माननीय श्री विजय लोखंडे साहेब आणि वास्तुपूर्ती ग्रुपचे श्री संतोष अंबवणे साहेब यांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर या तिघांनी कुबेर सरांबरोबर एक समूह छायाचित्र घेऊया लोकसत्तासाठी. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या मान्यवरांसाठी. विश्लेषणाचा हा कार्यक्रम अधिकृतरित्या इथे संपूर्ण होतो. पुन्हा लोकसत्ताच्या पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत भेटूया. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद. खूप खूप आभार.